अद्या अद्या लांब बस ना असं तर मनातल्या मला बोलू नको, मग मला डिस्टर्ब होणार.
नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. थोड्या वेळात चालू करूया हा. येऊन दे सगळ्यांना. बरे आहेत ना बाकी?
तर आजपासून सुरू होणाऱ्या लाल किताब महर्षी पदवी प्रमाणपत्र कोर्समध्ये स्वागत आहे आपलं. आपण सुरू करतोय. तर लाल किताब ही स्वतंत्र फलादेश पद्धत आहे. तिचा कोणत्याही इतर प्रचलित ज्योतिष पद्धतींना विरोध नाहीये. लाल किताब एकमेव अशी पद्धत आहे की ज्याच्याने आपण हा जातकाची कुंडली, त्याची वास्तू किंवा सगळं A to Z त्याच्या लाईफ बद्दल कळू शकतं. त्याची सगळी नाती गोती, त्याचा मुलगा, त्याची बायको, सगळं 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 A to Z. तर त्याच्यामध्ये काही हे नाहीये. तर अशा प्रकारे लाल किताबचा आपला कोर्स आता मंगळवार, गुरुवार, शनिवार असं चालेल. आज शनिवार आहे. शनिवारी आज आपण मुद्दामून सुरू केली आहे. हा, त्यामागे कारण आहे काही. आज हा मंगळवारी असेल, गुरुवार, शनिवार, तर असं करत करत मे एंडिंग पर्यंत आपला कोर्स चालणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण लाल किताब म्हणजे लाल किताब ज्योतिष, लाल किताब सामुद्रिक, लाल किताब वास्तू आणि मग सगळं A to Z जे लाल किताबच्या 5 भागांमध्ये आहे ते सगळ्याच्या सगळं आपण शिकणार आहे. आणि त्याच्या बरोबर 50 कुंडल्यांचा अभ्यास करणार आहे. 50 कुंडल्यांना मी सांगणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे उपाय द्यायचे आणि कसे द्यायचे ते. हा, तर आता सुरू करूया. तर आता पहिलं मी आज एक सुरुवातीला तुम्हाला हे करतोय. तर लाल किताब मध्ये काय माहिती आहे का, बाजारामध्ये जे चाललेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये लाल किताब ही पद्धत तसं बघायला गेलं तर नॉर्थ इंडियामध्ये होती, प्रचलित आजही आहे. आज बरेच जण हल्ली अभ्यास करतात. 2009 मध्ये मी पहिल्यांदा शिकलो लाल किताब. हं. 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर कृष्णमूर्ती पद्धती बरोबर हे करत 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 मग मी 2014 मध्ये संस्था स्थापन करून असं ठरवलं की लाल किताब ज्योतिष पद्धती शिकायची. शिकवायची पण आणि सगळ्यांना हे करायचं, याप्रमाणे करायचं. तर लाल किताबचा पहिला जो फरमान आहे, आता ह्याच्यात कसं फरमान आहेत, अरमान्स आहेत. तर मी सगळ्या मराठी आपल्या लोकांना समजेल अशा पद्धतीने आपली नोट्स बनवलेली आहे. हा, आज मी तुम्हाला फक्त एक इनिशियल पेज पाठवलाय, एक कुंडलीचा पेज पाठवलाय आणि नोट्स पाठवली आहे की ज्याच्यामध्ये थोडं बेसिक शिकूया आपण आज. आणि नंतर मग थोडं सामुद्रिकचं बेसिक आणि मग असं करत करत मग कुंडल्या घेता घेता त्या प्रत्येक म्हणजे जन्म झाल्यापासून शिक्षण, नोकरी, धंदा, विवाह, त्याच्यानंतर आहे ना, मुलं बाळ होणं, संतती, आणि त्याच्यानंतर आजारपण, हे सगळं, आणि मग मृत्यूपर्यंत अगर बघू शकतो. आणि मग वास्तू प्रकरण सेपरेट आहे, ते घेऊया आपण. हा, अशा पद्धतीने आपला हा कोर्स चालणार आहे. आणि याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत जाईल रोजच्या रोज. बरोबर. तर आता एक हे शेअर करतो. तर पहिला जो लाल किताबचा हे आहे. हं? आता लाल किताब शिकल्याने फायदा काय होणार आहे. तर लाल किताब हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे भारतात बघायला गेलं तर नॉर्थ इंडियामध्ये जास्त आहेत. महाराष्ट्रात बघायला गेलं तर शिकलेत भरपूर, पण बऱ्याच जणांना अजून कळतही नाही. त्यातलं व्याकरण कळालेलं नसतं किंवा युतीचे फळं कळालेली नसतात. हम्म. आणि मग असं रॅन्डमली एखादा ग्रह आपल्याला अशुभ दिसतो, पण तो अशुभ असतोच असं नाही. म्हणून आपण जे बनवलेलं आहे ना, की रवी, चंद्र, मंगळ, गुरु हा एक गट आहे आणि शुक्र, शनी, राहू, केतू हा एक गट आहे. आणि मग बुध कोणाला मदत करतो हे लाल किताबचं रहस्य आहे. तर ही पद्धत डोक्यात ठेवून कधी पण कुंडली बघायची. आणि मग बुधाचं रहस्य हा फार मोठा टॉपिक आहे. प्रत्येक ग्रहाबद्दल आपण बघणारच आहे. तर पहिलं फरमान तर सगळ्यांना माहिती आहे, बीमारी का बगैर दवाई भी इलाज है, लेकिन मौत का कोई इलाज नहीं. दुनिया भी हिसाब किताब है, कोई दावा ये खुदाई नहीं. आता याचा अर्थ काय आहे की जातक जातक काय करतो, जन्माला येताना अनेक जन्माचं गाठोडं घेऊन जन्माला आलेलं आहे. हा, आता लाल किताबचे लेखक जे आहेत, लाल किताबचे सगळे फरमान आहेत ना, हिंदी उर्दू मध्ये मिक्स आहेत. तर त्याप्रमाणे बघत असताना, हा, तर हा पहिला फरमान सगळ्यांना माहितीच पाहिजे. आणि जे मी ग्रुपवर ठेवलेला, नेकी कर और दर्या में डाल, म्हणजे ज्याला लाल किताब शिकायचं त्याने त्या सूत्रानुसार वागणं खूप गरजेचं आहे. हा, म्हणून मी माझ्या व्हॉट्सअपवर पण ठेवतो नेहमी, डू द गुड थिंग्स अँड फॉरगेट, नेकी कर और दर्या में डाल, कर भला सो हो भला. हा, तर या तत्वामध्ये जी व्यक्ती राहू शकते तर त्याला लाल किताब शिकून भरपूर फायदे होतात. हा, आता बरेच गैरसमज पण आहे की लाल किताब उपाय दिल्याने मग स्वतःचा शेवट वाईट होतो किंवा हे हे सगळं आहे ना, हे सगळ्या फेक बातम्या आहेत. हा, याच्यावर विश्वास नाही ठेवायचा आहे. कोणतंही शास्त्र आहे ना,
आपण डीप शिकायचं म्हणजे खोलवर शिकायचं प्रॉपर. हा, आता एखाद्याचा रवी अशुभ आहे तर का अशुभ? नुसता तो तूळ राशीत आहे म्हणून अशुभ म्हणायचं का त्याला? नीच झालाय म्हणून तर तसं नाहीये लाल किताबमध्ये. लाल किताबमध्ये मग त्याचे सगळे मित्र लोक कसे आहेत तर त्याबद्दल पण सगळे. हा, शुक्र समजा कन्येमध्ये बसल्या म्हणून तो नीचीचा असं पारंपरिक वाले म्हणतात. मग लाल किताबमध्ये तसं नाही. हा, लाल किताबमध्ये 12व्या स्थानात कन्या राशीत बसलेला आहे ना. लाल किताब प्रमाणे जर बघायला गेलं तर 12व्या स्थानात मीन राशीच मानतो आपण. त्यामुळे तो कन्या राशीत जरी असला, पारंपरिक वाले त्याला निचीचा म्हणतील पण आपण मात्र त्याला उच्चीचाच म्हणतो. तर त्याप्रमाणे सगळी फळं तुम्हाला तपासता आली पाहिजे. हम्म. तर आता पहिलं काय आहे तर जन्मदिवसाचा ग्रह आणि जन्म वेळेचा ग्रह. हम्म. तर हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. मी नोट्स ओपन करतो म्हणजे तुम्हाला पटापट सगळं पटापट रिव्हिजन किंवा आता हे लाल किताबचं थोडंफार ज्ञान सगळ्यांना आहे. पण डिटेलमध्ये घेताना जन्म दिवसाचा ग्रह आणि जन्म वेळेचा ग्रह. तर ती मी शेअर करतो नोट्स तुम्हाला. हा, तर ही नोट्स आहे आपली. तर हे पहिलं फरमान मी तुम्हाला सांगितलं. हा, तर लाल किताबामध्ये कसं आपण उपाय देतो बरोबर. उपाय काय करतात? जातक जो म्हणजे मानवी जीवन जगत असताना संकटात अडकलेला आहे, आजारी आहे किंवा कुठच्या तरी त्रासाने त्याला ग्रस्त केलेलं आहे. मग अशा वेळी लाल किताबचे उपाय काय करतात? लाल किताबचे उपाय त्याच्यामध्ये आणि संकटामध्ये एक भिंत उभी करतात. म्हणजे लाल किताब संकट असं काय करत नाही पण अशी काही भिंत उभी करतात जातकामध्ये आणि संकटामध्ये की जातकाचं रक्षण होतं. आता लाल किताबचे जे उपाय आहेत ते 3 स्तरावर देता येतात. एक तर लाल किताबमध्ये प्रत्येक ग्रहाचे देवता आहेत. नंतर तोडगा आहे 2. आणि तिसरं म्हणजे परहेज. हा, प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आता जर शनीला आपण दारू म्हटलं तरी शनी चांगल्या करण्यासाठी दारू सोडावी लागते. बरोबर. तर ह्याप्रमाणे आहेत म्हणजे 3 प्रकारे उपाय देता आले आपण. तर लाल किताब प्रमाणे काय? आता हे पहिलं फर्मान जे सांगितलं तर त्यामध्ये सांगितलं आहे की जेव्हा मृत्यू येणार आहे तेव्हा येणारच आहे. पण तत्पूर्वी 105 वर्षाचा आयुष्य गृहीत धरून किती आयुष्य जगायचंय तर त्याप्रमाणे ग्रहांचा विचार तुम्हाला करून ते सांगता येईल म्हणजे जातकाचं आपण रक्षण करू शकतो. आता याच्यामध्ये राहू केतू बद्दल एक काय माहिती आहे? राहू केतू तर तुम्हाला माहिती आहे नेहमी 180 अंशात असतात. पण लाल किताब मध्ये जेव्हा आपण वर्षापल कुंडली बघतो तेव्हा राहू केतू आजूबाजूला पण येतात. हम्म. तर आता आपण थोडं थोडं त्यातलं बघत जाऊया पुढे पुढे. तर आता सगळ्यात पहिलं जे आहे ना तर जन्म दिवसाचा ग्रह. जन्म दिवसाचा ग्रह म्हणजे आपला जन्म कोणत्या दिवशी झाला. तसं आता माझा रविवारी झालेला आहे त्यामुळे माझा जन्म दिवसाचा ग्रह झाला रवी. हा, तर आपले 7 वार आहेत आणि ग्रह मात्र 9 आहेत. मग राहू आणि केतूंना दिलेलं आहे थोडस. हा, राहू आणि केतूचा दिवसाचा ग्रह कधी घ्यायचा तर गुरुवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी 2 तास जर कोणाचा जन्म झाला असेल गुरुवारी तर राहू दिवसाचा ग्रह होतो. आणि केतू हा रविवारी सकाळी सूर्योदयानंतर पहिल्या 2 तासात जर जन्म झाला असेल रविवारी तर केतूला आपण दिवसाचा ग्रह घेतो. आणि बाकी बाकी सगळे जे ग्रह आहेत तसेच आहेत. तर याप्रमाणे ठेवायचं. तर जन्म दिवसाचा ग्रह खूप उपयोगाचा आहे कारण याचा उपाय करणं शक्य आहे. म्हणजे आता हे 7 ग्रहांपैकी कोणताही ग्रह जातकाच्या कुंडलीमध्ये समजा अशुभ होत असेल हा तर त्याचा उपाय करू शकतो आपण. बरोबर. पण जन्म वेळेच्या ग्रहाचा उपाय शक्य नाही लाल किताबमध्ये. तर जन्म वेळ तर बघा सूर्योदयापासून पहिले 2 तास सूर्योदयापूर्वी 2 तास केतू आहे. नंतर मग सूर्योदयापासून सकाळी 8 वाजेपर्यंत शक्यतो 2 तास पकडा तुम्ही. तो गुरु आहे. 8 ते 10 रवी आहे. 10 ते 11 चंद्र. 11 ते 1 मंगळ. आता हे का माहिती पाहिजे माहिती आहे का? आपण एखाद्या ग्रहाचा कोणताही उपाय जो सांगतो ना म्हणजे तो ऋणाचा उपाय असो किंवा इतर कोणता तोडगा असो. लग्न होत नाही म्हणून आपण समजा बुध किंवा शुक्राचा उपाय दिला तर मग ते ते उपाय शुक्रवारीच केलेले चांगले असतात. बरोबर. जातकाचं एखादं व्यसन सोडण्यासाठी समजा मंगळबतचा आपण उपाय दिला तर तो मंगळवारीच करायचा असतो. आणि दिवसातली ती वेळ आहे त्या वेळेसच जर केलं
पण त्या दिवशी चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी म्हणजे रिक्ता तिथी जे आपण जे मांडतो त्या वर्ष आहेत. आणि गुरुपुष्य, रविपुष्य हे सगळ्यात बेस्ट उपाय. कोणताही उपाय सुरू करताना त्या दिवशी पण सुरू करू शकतो आपण, असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. हा 11 ते 1 बघा, 11 ते 1, 10 ते 11 चंद्र, 11 ते 1 मंगळ, दुपारी 1 ते 4 3 तास शुक्राचे आहेत, सायंकाळी 4 ते 6 बुध आहेत, आणि मग 6 ते रात्र होईपर्यंत राहू, आणि पूर्ण रात्र शनीची आहे. शनीला रात्र म्हटलेलं आहे. तर तुम्हाला जन्म दिवसाचा आणि जन्म वेळेचा ग्रह जर बघितला, तर आता लाल किताब मध्ये कसं माहितीये का, 9 ग्रह असतात. आणि मग जन्म दिवसाच्या ग्रह हा राशी फळाचा मानला, म्हणजे तो राशी त्याच्या राशीत, म्हणजे त्याची राशी जिथे आहे तिथे हा जन्मवेळेचा ग्रह असतो कुंडलीमध्ये, किंवा दृष्टीने तरी असतो अनेकांचा. आता मी कित्येकांच्या आता रिसेंटली कुंडल्या बघितल्या आहेत ना, त्या सगळ्या कुंडल्यांना हा नियम मॅच होतो. आतापर्यंत म्हणजे 2009 पासून आजपर्यंत जेवढ्या कुंडल्या बघतो त्याच्यामध्ये 100% हा गुण मॅच होतो. आणि मग तो 10वा ग्रह, म्हणजे कोणत्याही उपायाने त्याची कुंडली करेक्ट होत नसेल, तर मग जन्म दिवसाचा ग्रह आणि जन्म वेळेचा ग्रह, जन्म दिवसाच्या ग्रहाच्या राशीत जन्म वेळेचा ग्रह जर बसवला आणि मग त्याचं फळ आपण तपासलं, तर मग आपल्याला तो एक उपाय कळू शकतो. आणि मग हा 10वा ग्रह किस्मत का ग्रह म्हटला जातो. तर हे तुम्ही एक लक्षात ठेवा, परफेक्ट. जन्म दिवसाचा ग्रह आणि जन्म वेळेचा ग्रह. आता आपल्या नोट्समध्ये हे जे 35 वर्षाचं महादशा चक्र दिलंय ना, तर लाल किताब नुसार मध्ये आता आपण नॉर्मली पारंपरिक मध्ये कसं जन्म नक्षत्र जे असतं त्या नक्षत्रानुसार दशा असते जन्मता. जसा एखाद्याचा समजा बुधाच्या नक्षत्रावर जन्म झाला, तर बुधाची महादशा असते त्याला, आणि मग ती कॅल्क्युलेट करता येते आपल्याला प्रॉपर. हा त्याचं गणिती कॅल्क्युलेशन आहे. लाल किताबमध्ये ना हे 35 वर्षाचं सायकल मानलेलं आहे. आणि हा जो क्रम आहे ग्रहांचा हा खूप मुख्य आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवता आला पाहिजे: गुरु, रवी, चंद्र, शुक्र, मंगळ, बुध, शनी, राहू, केतू. कारण गुरुचं वय कधी सुरू होतं? शनी आणि राहूचं संपल्यानंतर, म्हणजे आहे ना, 6 आणि 6 12 वर्षानंतर त्याचं भाग्य सुरू होतं. हा तर गुरु, रवी, चंद्र, शुक्र, मंगळ, बुध, शनी, राहू, केतू. हा आता जातकाचा जन्म वेळेचा ग्रह जो असतो त्या ग्रहाची दशा त्याला जन्मता असते. तर फॉर एक्झाम्पल माझा जन्म 8/5 जन्म आहे. माझा जन्म रविवारी 8/5 जन्म आहे. तर म्हणजे माझा जन्म समयचा ग्रह आहे ना, तसं बघायला गेलं त्या सूर्योदयाप्रमाणे, बरोबर. पण रविवारची जर सकाळ असेल तर आपण काय म्हणालोय, दिवसाचा ग्रह कोणता घ्यायचा आणि वेळेचा ग्रह कोणता घ्यायचा. तर वेळेचा ग्रह जर मी रवी घेतला 8 वाजून 5 मिनिटं, कारण 8 ते 10 रवी आता आपण बघितलं, तर मग रवी, मग मला रवीची महादशा जन्मता असते. हा नंतर मग चंद्राची, मग शुक्राची, मंगळ, बुध, शनी, राहू, केतू, मग गुरु. गुरु सगळ्यात शेवटी येणार मला 35 वर्ष, म्हणजे 35व्या वर्षी. हा त्याच्याही 6 मायनस केले तर 29व्या वर्षी मला गुरुची येणार, जर माझ्या ह्याच्याप्रमाणे गेले तर. तर तुम्हाला तुमचा जन्मवेळेचा ग्रह माहिती पाहिजे आता बघितल्याप्रमाणे. तर तुम्हाला आता एक जो चार्ट दिलाय ना मी, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची कुंडली मांडून ठेवा, आणि त्यानुसार आपल्याला हे बघता आलं पाहिजे. आता आणि हे डायरेक्ट पण काढता येते आपल्याला, म्हणजे आपल्याकडे काही कॅल्क्युलेशन नसेल, तुम्ही हा फक्त क्रम लक्षात ठेवला, प्रत्येकाची जर वर्ष लक्षात ठेवली, तर त्याची पण आपापली मेथड तुम्ही लक्षात ठेवू हे करू शकता. हा. आता हे ग्रहांचे शत्रू मित्र हा सगळ्यात महत्वाचा कॉलम आहे. हा आता गुरुचे शत्रू कोण? तर रवी, बुध आणि शुक्र. रवीचे कोण आहेत शत्रू? शुक्र, शनी, राहू. चंद्राचा कोण? केतू आणि राहू. तसं राहू आता लाल किताब मध्ये राहू तसं नाहीये, पण राहू जेव्हा 4थ्यात येतो तेव्हा तो धर्मी होतो चंद्राच्या घरात. शुक्राचे शत्रू आहेत रवी, चंद्र, राहू. मंगळाचे आहेत बुध आणि केतू. बुधाचे आहेत फक्त चंद्र. शनीचे आहेत चंद्र, रवी, चंद्र, मंगळ. राहूचे आहेत रवी, शुक्र, मंगळ. आणि केतूचे आहेत चंद्र आणि मंगळ. तर हे शत्रू तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा तर लाल किताब मध्ये सांगत असताना त्यांनी काय केलेलं आहे, आता हा जो कॉलम आहे ना हे सगळं सांगतो, म्हणजे हे बेस आहे पूर्ण. आता आपण एक वेगळा भाग घेणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो काय करायचंय ते. आता हे बघा, हे चंद्र शुक्र सम आहेत, परंतु चंद्र शुक्राशी शत्रुत्व ठेवतो.
गुरु व शुक्र सम आहेत, परंतु शुक्र गुरुची शत्रुत्व ठेवतो. तर आता हे तुम्ही लाल किताबची 5 पुस्तकं जी आहेत ना, रीडर्स वेगवेगळे, त्या प्रत्येकात त्यांनी उल्लेख करताना वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत. रूपचंद जोशीजींनी जे लिखाण केलेलं आहे, आणि मग वेणी माधव गोस्वामीची जी 5 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली, 39, म्हणजे रूपचंद जोशींनी केली, त्यांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्याप्रमाणे हे आहे. आणि हे मस्नुई ग्रह. मस्नुई ग्रहचा आपण अभ्यास नंतर घेऊया डिटेलिंग मध्ये. त्याचं एक सेपरेट पेज मी बनवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कधी उपाय सांगताना चटकन सांगता येणार आहे. तर आता मी तुम्हाला आज जे पाठवलंय ना, घराची कुंडली पण मी सेपरेट घेईन तुमची. आता हे वय लक्षात ठेवायचं. तर बघा, हे वयाचं जे आहे आयुष्यावर साधारण प्रभाव. बालक जेव्हा जन्माला येतो ना, तर पहिली 6 वर्ष शनीची मानली आहेत, आणि नंतर राहूची मानलेली आहेत, 7 ते 12. या 12 वर्षामध्ये आपण सर्वसाधारणपणे कोणताही उपाय जातकाला देऊ शकत नाही. म्हणजे ऋणाचे उपाय तर या 12 वयाच्या आधी करताच येत नाही. कोणत्याही ऋणाचा उपाय हा 12 वर्षानंतर करायचा असतो. पण आता तुम्ही म्हणाल, जन्मापासून 12 वर्षापर्यंत समजा एखाद्या मुलाला आजारपण येतं, वेगवेगळी संकट येतात, बरोबर? तर त्यासाठी 1 ते 12 मध्ये कोणकोणते उपाय करायचं, त्याचं एक आपण लेसन घेऊया. मग ते तुम्हाला सांगेन त्यावेळेस. तर आता आपण एक, आज तुम्हाला जे एक इनिशियलचं पेज पाठवलंय ते मी आता ओपन करतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर सांगता येईल. लाल किताब इनिशियल म्हणून ना. तर त्याच्यामध्ये सगळं आहे, सार आहे पूर्ण. लाल किताब इनिशियल, प्रारंभिक. लाल किताबाचे प्रारंभिक ज्ञान. तुम्हाला प्रत्येकाला काही विचारायचं असेल ना, तर मी शेवटची थोडा वेळ देतो, तर त्यावेळेस तुम्ही विचारा प्रत्येकाने. आता कंटिन्युएशन मध्ये आपण जरा एक घेऊया हे सगळं, म्हणजे तुम्हाला बरोबर कळत जाईल. तर बघा, तर जमिनीचा मालक. तर राशी छोड नक्षत्र भुला. बघा, असं सांगितलं लाल किताबचं एक फरमान आहे, राशी छोड नक्षत्र भुला, म्हणजे राशींचा आधी विचार करू नका, आणि नक्षत्र भुला म्हणजे विसरा. नक्षत्रांचा इथे उपयोग नाही आपल्या याच्यात. आणि लग्न को, लग्न में मेष राशि लिखकर, है ना, सारे ग्रह, है ना, सारी राशियां, म्हणजे सगळे ग्रह मांडायचे, म्हणजे ग्रह आहेत तसेच राहतात. फक्त लग्न, आता कन्या लग्न असेल तर तो 6 अंक पुसून 1 टाकायचा तिथं. तर लग्न कुंडली ही मेष लग्नाची कुंडली असते, ग्रह आहे तसेच ठेवतो आपण. ही लाल किताबची कुंडली. म्हणून तुम्हाला मी जे पेज दिलंय, तर त्याच्यामध्ये जन्मतारीख, जन्म दिवसाचा ग्रह, जन्म वेळेचा ग्रह हे तुम्ही लिहून काढा तुमचं. आणि आजच लिहून काढा, किंवा तुम्हाला पूर्वीपासून लाल किताबचं ज्ञान असेल तर त्या पद्धतीने एक प्रॅक्टिस ठेवा. कारण कुठच्याही जातकाला सगळ्यात जास्त त्रास कधी होतो माहितीये का, जेव्हा त्याचे हे 2 ग्रह खूप खराब असतात, जन्म दिवसाचा आणि जन्म वेळेचा. जन्म दिवसाचा आणि जन्म वेळेचा ग्रह ज्याचा जास्त खराब, त्याचं आयुष्य वनवासाप्रमाणे असतं जवळजवळ. तर त्याच्यापैकी जन्म दिवसाच्या ग्रहाचा उपाय शक्य आता आपण बघितलं, वेळेच्या ग्रहाचा उपाय नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी फक्त कलियुगाचा जो धर्म आहे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, परस्त्री माता भगिनी परधन पापाय. तर आणि तरच तो जन्म वेळेचा ग्रह करेक्ट होतो, किंवा मग गुरुचरणी किंवा कुलदेवतेची उपासना. आता खाना नंबर 1 जो आहे, तिथे मंगळाच्या मेष राशी मध्ये रवीचं पक्क घर आहे. म्हणजे आता खाना नंबर 1 मध्ये 2 ग्रह झाले. म्हणजे आता तुमच्या कोणाच्याही कुंडलीमध्ये घर 1 मध्ये जर ग्रह आला, तो जर मंगळाचा दुश्मन असेल किंवा रवीचा दुश्मन असेल, तर जातकाचं पहिलं जे आहे, पहिलं काय आहे, तर शरीर आहे त्याचं. शारीरिक, आता रवीमध्ये आपण काय बघतो, शारीरिक आरोग्य बघतो, मान सन्मान बघतो, सामाजिक मान बघतो. जातकाचा एक जो अहंकार असायला पाहिजे, त्याच्या शिक्षणाप्रमाणे किंवा त्याच्या कामधंद्याप्रमाणे किंवा त्याच्या सुंदर रूप दिसण्याप्रमाणे, किंवा हे सगळं ते पण रवीशी संबंधित आहे. तर खाना नंबर 1 मध्ये ग्रह असला पाहिजे, कारण खाना नंबर 1 मधल्या ग्रहाला आपण राजा म्हणतो. नसेल तर काय, तर नसेल तर एखादी वस्तू ग्रहाची ज्याची दृष्टी तिथे पोहोचते आहे, त्याची वस्तू गळ्यात धारण केली तर खाना नंबर 1 चांगला होतो. तर हे लक्षात ठेवा. खाना नंबर 2 आहे, तिथे शुक्राच्या जमिनीवर गुरुचं पक्क घर. खाना नंबर 2 ला पण
ते आता घर म्हणजे सगळ्या घरांचा प्रॉपर अभ्यास पण आहे आपला. आज फक्त हे राशी जमिनीचे मालक आणि घराचा मालक लक्षात ठेवा. तर तुम्हाला कळेल पक्क्या घराचा मालक म्हणजे जमिनीचा मालक आणि घराचा मालक. तर हे दोन मालक आहेत एका. आता हे चार घर आहेत ती चार भिंतीची आहेत, 1 4 7 10. त्याला बंद मुट्टी के घर म्हणतात. म्हणजे आता हाताचं पण आज काही भाग आपण घेऊ शकतो, तर तो पण एक घेऊया. तर मंगळ 1, चंद्र 4, शुक्र 7, बुध शुक्राचं एकत्रित घर आहे तेच म्हणजे राशी तिथे जमिनीचा मालक शुक्र आहे पण घर बुध शुक्राचं आहे. आणि 10 हे चार भिंतीची घर, ह्याला बंद मुट्टीचे घर म्हटलंय. हे चारी ज्याचे भरलेले असतात ना, हे चारीच्या चारी घर त्याला जगाच्या पाठीवर कुठे जरी तो राहिला तरी त्याला पूर्ण भरलेलं ताट मिळतं, असे लाल किताबचे लेखक म्हणतात. हा, चारीच्या चारी घरं जर भरलेली असतील तुमच्या जन्मकुंडलीत तर. आता हे त्रिकोणाची जे बाकी सगळे त्रिकोण आहेत, म्हणून ते जीडी वशिष्ठ आहेत ना लाल किताबचे सगळ्यात मोठे भारतातले, त्यांनी पण शिकवताना ते हे असं शिकवतात की त्रिकोण आणि चौकोन त्यांच्या पुस्तकात पण त्यांनी त्या पद्धतीनेच मांडलेलं आहे. मग तुम्ही लक्षात ठेवा, आता दृष्टीबिष्टी शिकू त्यावेळेस कळणार आहे प्रॉपर. हा, तर 1 मध्ये मंगळाच्या जमिनीवर रवीचं पक्क घर, 2 मध्ये शुक्राच्या जमिनीवर गुरुचं पक्क घर ते धर्म मंदिर आहे, 3 मध्ये बुधाच्या जमिनीवर मंगळ नेकचं घर, 4 मध्ये समुद्र आहे, तर 4 मध्ये आहे ना चंद्राच्या आहे ना तो समुद्र आणि चंद्राचं पक्क घर, 5 मध्ये रवीच्या आहे ना जमिनीवर गुरुचं पक्क घर, 6 मध्ये बुधाच्या जमिनीवर केतूचं पक्क घर, 7 मध्ये शुक्राच्या जमिनीवर बुध आणि शुक्र यांचं संयुक्त घर, 8 मध्ये 8ला स्मशानभूमी मानलेली आहे. 8 मंगळबध, मग इथे मंगळबधचे देवता बिवतामध्ये भूतकेतो वगैरे आहेत सगळे. आणि शनीची दक्षिण कालिका काली माता, हा स्मशानभूमी आहे. ते दोघांचं एकत्रित घर आहे पण आहे मंगळाच्या जमिनीवर. मंगळबध, आता मंगळबध म्हणजेच काय, स्मशान म्हणजेच काय, तर दरवाजाच्या पुढे गटार असणं किंवा घर स्मशानभूमीच्या आसपास असणं किंवा बाबुळाचं काटेरी झाड घराच्या आसपास असणं. हा, तर ते सांगेन मी तुम्हाला. 9 मध्ये गुरुच्या जमिनीवर गुरुचं पक्क घर, तर त्याला भाग्य समुद्र म्हटलेलं. हा, खाना नंबर 9 खूप महत्वाचा आहे किंवा त्यातला ग्रह किंवा तो जर रिकामा असेल तर मग भाग्य कसं जागृत करायचं ते सगळं त्या खाना नंबर 9 शी निगडीत आहे. खाना नंबर 10 शनीच्या जमिनीवर शनीचं पक्क घर, खाना नंबर 11 आहे ना शनीच्या जमिनीवर गुरुचं पक्क घर, आणि खाना नंबर 12 गुरुच्या जमिनीवर आहे ना राहूचं पक्क घर. तर हे सगळं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्याही आता 9 ग्रह आहेत, तर ते 9च्या 9 खाने जरी भरले तरी 3 रिकामे राहणार आहेत. हा, पण काहींच्या युती असतात 2 ग्रहांच्या 3 ग्रहांच्या, मग बरेच खाने रिकामे राहणार. तर रिकाम्या जर घरं राहिली तर त्याला निद्रिस्त घर म्हणतात. मग त्याला जागृत करता येतं, ते पण आता घेणार आहे आपण खाली. आता उच्च नीचे पारंपरिक प्रमाणे जसं आहे तसं रवी मेषेत उच्चीचा असतो म्हणजे तुळेत तो निचीचा होणार. चंद्र वृषभेत उच्चीचा असतो खाना नंबर 2 मध्ये. उच्चीचा म्हणजे काय, 100% चांगलं. हे लक्षात ठेवा, उच्चीचा ग्रह म्हणजे 100% चांगला. म्हणजे चंद्राचं काय आहे, तर चंद्राचं आईचं सौख्य आहे, सासूबाईचं सौख्य आहे, चंद्र म्हणजे धन आहे, चंद्र म्हणजे आयुष्य आहे, चंद्र म्हणजे शिक्षण आहे ना, शिक्षण होणार की नाही. पुन्हा चंद्र म्हणजे मॅरिटल हॅपीनेस, वैवाहिक सुख मिळणार की नाही, ते पण चंद्राशी. म्हणजे आता शुक्र जरी आपण लाईफ पार्टनर बघितला पण त्यापासून मिळणारं सुख हे चंद्रावरच आहे. मग तो उच्चीचा आहे म्हणजे तो पूर्ण सुख देणार. पण त्याच वेळेस समोरचा खाना रिकामा जर असेल मग त्याची तीव्रता कमी झाली. हा, ते निद्रिस्त ग्रह ते काल विचारलेलं त्या एका आपल्या ह्यांनी परागजींनी, तर ते मी सांगितलेलं तुम्हाला. तर तसं त्याचा विचार तो पुढे आहे. मिथून, आता बघा राहू केतूचे 2 ग्रह आहेत. राहू 3 मध्ये उच्चीचा, केतू 9 मध्ये उच्चीचा. गुरु कर्क राशीत उच्चीचा हे सगळ्यांना माहिती आहे. सिंह आणि कुंभ राशीमध्ये कोण उच्च निचीचा नसतो. कन्या राशीत बुध आणि राहू उच्चीचे असतात 6 मध्ये. 7 मध्ये तुळेमध्ये शनी उच्चीचा असतो आणि मग तो समोर निचीचा असणार हा मेषेमध्ये. 8 मध्ये चंद्र निचीचा होतो, 9 मध्ये केतू निचीचा होतो, केतू उच्चीचा होतो सॉरी, राहू निचीचा होतो, आणि 10 मध्ये मकर मध्ये मंगळ उच्चीचा आणि गुरु निचीचा. 11 मध्ये कोण नाही, 12 मध्ये
शुक्र आणि केतू उच्चीचे होतात, बुध आणि राहू नीचीचे होतात समोर. याप्रमाणे लक्षात ठेवा. आता हे राशीफळाचे ग्रह आणि ग्रहफळाचे ग्रह, हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही कोणाची जरी कुंडली बघितली ना, तर हे राशीफळाचे ग्रह जे लिहिलेले आहेत, म्हणजे आता एखाद्याचा राहू पहिल्या स्थानात आहे जन्मकुंडलीत. हम्म. तर पहिल्या स्थानात जर राहू आला तर काही जण म्हणतील की तिथे मंगळ त्याचा शत्रू असल्यामुळे राहू तशी मस्ती नाही करणार. बरोबर की नाही? बरोबर आहे, तो ते पण लॉजिक बरोबर आहे, त्याला आपण चूक नाही म्हणू शकत. पण आता पहिलं घर रवीचं आहे, तर रवीचा राहू दुश्मन आहे. हा. आणि मंगळाला बरोबर ना, राहूला आपण हत्ती म्हणतो. पण राहू जेव्हा जेव्हा रवी बरोबर असतो ना, रवीच्या पहिल्या घरात, तेव्हा तेव्हा आरोग्याच्या तक्रारी असतात आणि त्यातल्या त्यात ॲलर्जीचे जे आजार असतात ना, ते असतात पहिल्यातल्या राहूला. पण ह्या राहूचा आपण उपाय करू शकतो. तर ह्या राहूला बाजू करायचं, तर राहू ऐकतो कोणाचं? एकतर मातेचं ऐकणार, मातेच्या चरणी तो नतमस्तक राहतो, म्हणजे तो मस्ती नाही करणार. आणि गुरुचं ऐक. बरोबर. तर या दोन पैकी एकाचा उपाय करू शकतो आपण, राहूला गप्पा. मग राहूचे उपाय आहेत खाना नंबर 1चे, ते आपण शिकणार आहोत सगळे. तर शनी हा 3 मध्ये आणि 9 मध्ये राशीफळाचा मानलाय, म्हणजे 3च्या शनीला आपण काय म्हणतो? तर कंगाल. कंगाल म्हणजे अशी व्यक्ती आयुष्यात घर नाही करू शकत असं म्हणतात. हा. आणि शनी जेव्हा 9 मध्ये असतो तेव्हा तो 36व्या वर्षी भाग्योदय करतो, पण त्यासाठी ती साखळी आहे, 1 9 10 11 2 आणि 4. म्हणजे 9 मधून जे भाग्य समुद्राचे ज्या वाफा निघाल्या, तिथून मग ढग बनले. हा. आणि पूर्ण संचय होऊन मग 4थ्या घरात पाऊस पाडतो. आणि ते 2 आहे ना, ते 2 मंदिर आहे, पण ते डोंगरावरील मंदिर आहे, त्याप्रमाणे मानलंय. तर राशीफळाच्या सगळ्या ग्रहांचा उपाय सांगितल्याप्रमाणे करता येतो. म्हणजे आता बुध नीच असेल 12व्यात, त्याचा उपाय शक्य आहे. बुध 10व्यात असेल, त्याचा उपाय शक्य आहे. रवी 7व्यात नीचीचा असेल, त्याचा उपाय शक्य आहे. गुरु राहू हे 7व्यात असतील आणि विवाहाला अडचणी येत असतील, तर मग त्याचा उपाय शक्य आहे. उपायाने आपण करू शकतो. आता हे ग्रह फळाचे जे दिले आहेत ना, ह्याचा उपाय शक्य नाही. म्हणजे खाना नंबर 1 मध्ये मंगळ असेल तर त्याचा उपाय शक्य नाही. मग खाना नंबर 1 मधल्या मंगळाला तर मंगळची कुंडली म्हणतो आपण. लाल किताबप्रमाणे मध्ये खाना नंबर मध्ये 1 मध्ये मंगळ आला तर ते वाईट नाही मानत. तो राजा झाला. आता मंगळाचा तसा गुण सेनापतीचा आणि तो राजा झाला, तर तो त्यासाठी उत्सुकच असतो. सेनापतीच्या मनात ही सुप्त इच्छा नेहमीच असते की मी राजा झालो तर बरं होईल. तो नेहमी हे स्वप्न बघतच असतो. म्हणजे मंगळ जर पहिल्यात आला एखाद्याचा, तर मंगळाचं वय 28. 28 ते 34. पण 7 मध्ये पण जर त्याचा चांगला मित्रग्रह असेल, तर त्यानुसार आपण सगळं सांगू शकतो. पण हे ग्रहफळाचे जे ग्रह आहेत ना, याच्या उपायासाठी आपल्याला विशेष अभ्यासाची गरज आहे. ते आपण पुढे बघूया. आता बघा, हे सुप्त भावात जागृत करणारे ग्रह, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काल ज्यांनी प्रश्न विचारला ना, त्यांचं आता हे 12 घर आहेत. 4 घर आहेत, 1 4 7 ही 4 भिंतीची घर आहेत, त्यांना बंद मुट्ठी के घर म्हणतो आपण. आणि बाकी सगळे ते त्रिकोण आहेत. तर आपले 1 ते 9 ग्रह कोणत्याही जातकाचे रिकामे असणार. हं? आता जसं माझा पहिल्यात रवी आहे, बुध आहे, पण माझं 7वं रिकाम आहे. मग 7वं माझं कधी जागरूक होणार? तर एकतर 7वं खाणं विवाहाचं आहे. विवाह केला तर ते लवकर जागरूक होणार. तर मला लाल किताबचा उपायच होता, पण मी लाल किताब शिकलेलो नव्हतो, पण तरी माझा विवाह 25च्या आधी झालेला आहे. हा. मंगळाचं वय आहे 28, रवीचं 22. 28 आणि 22 जर याची बेरीज केली तर 50 होते. 50ला 2 ने भागलं तर 25 उत्तर येतं. मग जर पहिल्यात ग्रह आहेत आणि 7व्यात ग्रह नाही, हा, तर तुम्हाला 25च्या आधी लग्न केलं पाहिजे. अदरवाईज तर मग तुम्हाला शुक्राचा उपाय केला पाहिजे खाना नंबर 7 साठी. तर शुक्राचं प्राणी गाय, गाईला चारा घातला पाहिजे. शुक्राची देवता लक्ष्मी, तिला नमत राहिलं पाहिजे. आणि शुक्राच्या वस्तू म्हणजे गोड वस्तू आहे ना, गोड वस्तूचं सेवन केलं. शुक्राला साखर म्हणतो. चहा म्हणजे पण शुक्र आणि साखर म्हणजे पण शुक्रच. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे आता खाना नंबर 1च कोणाचा? आता खाना नंबर 1 मगाशी पण मी सांगितलं की सामाजिक मान सन्मान. खाना नंबर 1 मध्ये ग्रह नसेल ना जातकाच्या, आणि पत्नीच्या कुंडलीत खाना नंबर 1 मध्ये ग्रह आहे, तर मग जातकाने पत्नीला शरण राहावं. पण त्याला असं वाटतं की मला पण
सेम रिस्पेक्ट पत्नीने दिला पाहिजे, तर खाना नंबर 1 मध्ये ग्रह आणला पाहिजे. तर खाना नंबर 1 मध्ये रवी मंगळ आहे. गुरुची सोन्याची चैन जर आपण घातली, सूर्याचं लॉकेट घातलं किंवा चांदी चंद्र त्याची चैन घातली, हनुमानाचं लॉकेट घातलं. हनुमानाचं लॉकेट मंगळानेची देवता आहे, तर खाना नंबर 1 जागृत झाला त्याचा. बरोबर की नाही? अदरवाईज तो 25व्या वर्षी जागृत होणारच आहे. पण रिकामा असल्यामुळे काहीतरी त्याला लॅकिंग राहणार जातं त्याला. आता खाना नंबर 2. खाना नंबर 2 हे धर्म मंदिर आहे. चंद्र. खाना नंबर 2 ज्याचं रिकाम आहे, तर त्यासाठी चंद्राचा उपाय केला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ती गुरुची 2, 5, 9, 11 ही घर आहे. आता एखादं ग्रह रिकामं राहिलं तर चांगलं आहे, काय वाईट नाही म्हणू शकत. पण गुरु वेल प्लेस पाहिजे कुंडलीमध्ये. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या ग्रहाचा उपाय करण्यासाठी त्याचा जो पक्क्या घराचा मालक आहे, तो कुंडलीत कसा आहे ते बघावं लागतं. जसं 1 मध्ये मी म्हणालो की 1 रिकाम आहे, तर रवी कुठे आहे ते बघावंच लागणार आपल्याला. 2चा मालक आहे गुरु, 2 रिकामं असेल त्याला चांगलं करायचं, कारण 2 म्हणजे काय, सासरवाडी आहे. राहू केतूचं मसनोई म्हणजे शुक्राची राशी आहे ना, ते शुक्राला मसनोई राहू केतू म्हणतात. मग सासरवाडीचा संबंध आहे त्या घराशी. आणि धर्म मंदिर आहे. हा म्हणजे तुम्ही, आणि खाना नंबर 4 तर तुम्हाला माहिती आहे ईशान्य दिशा आहे. एकतर पूर्वेच्या भिंतीवर देव पाहिजे किंवा मग ईशान्य दिशेला तरी देव पाहिजेत घरातले. तर त्याप्रमाणे नंतर खाना नंबर 3 साठी लहान भावंड आहेत, आपली शेजार धर्म आहे. 3 हे पराक्रम स्थान आहे. म्हणजे तुम्ही जे ज्ञान घेतलं किंवा तुम्ही ज्ञान संपन्न झालात आणि मग तुम्ही तुमची ताकद किती दाखवता ते खाना 3. आणि 3 नंबरचा ग्रह आपल्याला सगळ्या संकटातून वाचवणारा ग्रह आहे. म्हणजे आजारपणातल्या संकटापासून. तर 3 मध्ये ग्रह लागतो. आता 3 जर वर्षफलात रिकामं असेल तर बुधाच्या उपायाने त्याला जागृत करू शकतो. हा, बुधाचा देवता तर दुर्गा माता आणि कन्यापूजन, ते मेन आहे सगळ्यात. पण आता हे तर जनरल आपण बघतोय. आपली बघण्याची मेथड काय असणार आहे, तर कोणते ग्रह अशुभ आहेत, जातकाचं वय काय आहे त्यानुसार उपाय देणं. आता खाना नंबर 4 जर रिकामा असेल तर चंद्राच्या उपायाने ते करू शकतो. किंवा मग चंद्र कुंडलीत कुठे आहे, खाना नंबर 4 जर रिकामा असेल तर चांगलंच आहे, किंवा चंद्र स्वतः असेल तरी त्याला चांगलं म्हटलेलं आहे. पण जर त्याच्यामध्ये शत्रू आले, आता केतूच जर तिथे बसला तर तो चंद्र ऋणकारक झाला. बरोबर, तर मग ऋणाचा उपाय करावा लागेल. ते ऋण आपण शिकणार आहे सेपरेट. बरोबर, पण चंद्राचे उपाय बरेच आहेत. जसं समुद्र आहे, आपण पाण्यामध्ये आहे ना, समुद्रामध्ये समजा चंद्राचा तांदूळ सोडले किंवा चांदीचा तुकडा एखादा टाकला पाण्यामध्ये अधूनमधून, हा छोटासा 2-3 ग्रॅमचा किंवा 4 चौथा खाना म्हणून 4 ग्रॅमचा तुकडा, तर त्याच्याने पण तो चंद्राचा उपाय झाला. किंवा ईशान्य दिशेला चंद्रा, म्हणजे मी कित्येकांना काय सांगतो, आत्ता बघा ना, मी काल की कधी कुंडली बघितली, शनी चंद्र चौथ्यात. शनी चंद्र चौथ्यात जर असेल तर तुम्हाला माहिती आहे तो एक नरक आहे कुंडलीतला. आता त्याच्यामध्ये जर करेक्शन करायचं आहे तर शनीला साप म्हटलंय. आता ही आहे ईशान्य दिशा. हा, खाना नंबर 4 घरामध्ये ईशान्य दिशेला किंवा मग पाण्यामध्ये, हा, घरामध्ये चांदीचा साप ठेवायला सांगितलं मी त्यांना देवघरात. आणि ते पण ईशान्य दिशेला देवघर पाहिजे प्रॉपर. तर मग शनी चंद्राचा वाईट परिणाम त्या जातकाला भोगावा लागणार नाही. हे शनी चंद्रवाले काय पितात, तर ती कंप्लेंटच होती की दारू पितात. तर बरोबर आहे, शनी चंद्र म्हणजे ते तेच झालं ना, दारू पिणारच. हम्म. आता कृष्णमूर्ती त्याला पुनरुपू म्हणतात, म्हणजे ते तर बॅड, त्यांचं तर अख्खं पुस्तकच आहे शनी चंद्रावर. लाल किताबमध्ये शनी चंद्राचा एक मोठा टॉपिक आहे, तो आपण नंतर घेऊया. पण खाना नंबर 4 साठी चंद्राचा उपाय मेन आहे, हे लक्षात ठेवा. खाना नंबर 5 गुरुच आहे, पण खाना नंबर 5 रिकामा असेल तर रवीचा उपयोग करावा लागेल आपल्याला. रवीचा उपाय, तर पूर्वेची भिंत आहे घरातली किंवा मग रवीच्या वस्तू आहेत. आता खाना नंबर 5 शिक्षणाचं आहे, त्यामुळे शाळा हायस्कूल जिथे आहे ती जागा झाली ती. बरोबर, मग तिथे विद्यार्थी असतात, तर विद्यार्थ्यांना रवी गुळ आहे, मंगळ पण गुळ आहे, रवी पण गुळ आहे, शुक्र साखर आहे, हे लक्षात ठेवा. तर त्याप्रमाणे ती वस्तू देणं. नंतर 6 साठी राहूचा उपाय करायचा आहे.
सातसाठी शुक्राचा उपाय म्हणजे रिकाम्या घरासाठी. हे बघा वरती लिहिलंय, रिकाम्या भावात जागृत करणारे ग्रह. तर याप्रमाणे 8साठी पुन्हा चंद्राचा उपाय करायचा आहे. 8 स्मशानभूमी आहे, पण 8 जर रिकामं राहिलं तर त्यातल्या त्यात चंद्राच्या उपायाने त्याला जागृत करून 8 मध्ये म्हणजे आपल्याला वारसा हक्काने मिळणारी संपत्ती आहे. 7 तर माहिती आहे ना, विवाह आहे, जोडीदार आहे, ते सगळ्यात, आणि बिझनेसचं घर पण आहे 7. 6 म्हणजे नोकरी पण आहे तुमची. 6 मध्ये तुमचे सगळे आहे ना, मामा, पुन्हा जे चुलते मालते बरेच जण 6 वरूनच बघतो आपण, केतूचं घर असल्यामुळे. आणि खाना नंबर 9 घरातला तर तुमचा मुख्य केंद्र आहे घराचा. आणि आपल्या शरीरामध्ये नाभी जे स्थान आहे ते खाना नंबर 9 आहे. बरोबर. खाना नंबर 10 शनी. खाना नंबर 10 तर कर्मस्थान आहे. पण आता ते जर रिकामं असेल तर मग शनीच्या उपायाने ते चांगलं. शनीची देवता, प्रत्येक ग्रहाची देवता लक्षात ठेवा तुम्ही, जी आपण नोट्स मध्ये दिलेली आहे. हा, त्या देवतेचा मंत्र, कोणताही बीजा मंत्र तुम्ही स्वतः साधक असाल तर तुमच्या इच्छेने कुठचाही मंत्र सांगितला तरी तो जातकाला उपयोगी पडणार आहे. हा, आपली कोणती तरी साधना असावी नियमित, कुलदेवतेची असावी किंवा सद्गुरूंनी सांगितलेली असावी किंवा इष्टदेवतेची असावी, तर ती तुम्हाला नेहमी उपयोगी पडणार आहे. खाना नंबर 11 हे मिळकतीचं स्थान आहे. म्हणजे 1ला राजा म्हणतो, 7ला सेनापती म्हणतो, 8ला डोळे म्हणतो आणि 11ला आहे ना राजाचे पाय. म्हणजे राजा किती कर्तबगार, 11 वरून पण कळतं. म्हणजे ही पूर्ण 1 4 7 8, 1 1 7 8 आणि 11, ही चारही ग्रह बघितल्यावर लगेच एका चटकन कळतं की त्याची कुंडली कशी आहे जातकाची. स्टँडर्ड आहे की नाही, काय लॅकिंग आहे हे लगेच कळतं. आता जे खाणे रिकामे आहेत ते लॅकिंग असतं सगळं, आणि जे ग्रह अशुभ आहेत ते पण लॅकिंग असतं. मग त्यातल्या त्यात उस्तीच्या ग्रहाची दृष्टी पडून एखादं घर रिकामं घर पण चांगलं होतं. म्हणजे जसं आता मी तुम्हाला सांगितलं, गुरु 4थ्यात उच्चीचा असतो आणि मग समोरचं घर रिकामं असेल तरी मग उच्चीच्या घर तिथे उच्चीचा आहे म्हणजे तो 100% चांगला, आणि मग त्याची कर्मस्थानावर रिकाम्या स्थानावर दृष्टी केली तर चांगलं फळ मिळणारच आहे. हा, हे एक लक्षात ठेवा. आणि मग 12वं केतूचं घर आहे. 12वं काय शय्यास्थान आहे, बेड कम्फर्टचं आहे, मोक्षाचं स्थान आहे, ते बघणार आहेत आपण पुढे. तर याप्रमाणे घर जे आहे त्याचा उपाय शक्य आहे. आणि आता आपण जो हा चार्ट तुम्हाला ऍज अ कन्सल्टंट म्हणून जेव्हा बसाल तेव्हा हा चार्ट पक्का माहिती पाहिजे चांगल्या प्रकारे. आता वर जे आपण बघितलेलं आहे, वर जे बघितले उच्च नीच किंवा, तर ते बेसिक आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंच आहे. तर आता आपण पुन्हा आपल्या ह्याच्यामध्ये जाऊया, नोट्स मध्ये. ग्रहाचा कालावधी. आता ग्रहाचा जो कालावधी आहे ना, तो उपायांसाठी लक्षात ठेवायचा तुम्हाला. ग्रहाचा कालावधी आहे ना, तो उपायांसाठी लक्षात ठेवायचा आहे. हम्म. आता बघा, तुम्हाला साहजिकच वाटेल हे एवढे कॉलम कशासाठी दिले आहेत. तर गुरुचं वय 16, रवीचं 22, चंद्राचं 24, शुक्राचं 25, मंगळ एकचं 13, मंगळबरचं 15. पण लक्षात ठेवताना म्हणजे काय, म्हणजे 13व्या वर्षानंतर मंगळबरच्या हरकती जातक करू शकतो. बरोबर ना. म्हणजे आता 13 वर्षापर्यंत तो चांगला वागला, पण 14व्या वर्षी जर त्याला वाईट मित्राची संगत लागली तर याचा अर्थ ती मंगळबरची हरकत झाली. तर ते 15 म्हणजे 28 वय हे पूर्ण मंगळाचं. बरोबर. पण त्या 28 ते 34 तो कसा वागणार जातक हे त्याच्या कुंडलीतल्या मंगळावरून कळणार. 34 ते 36 जातक कसा वागणार आहे हे बुधावरून कळणार आहे. आणि मग 36 शनीचं वय, राहूचं 42, केतूचं 48, हे सगळं माहिती पाहिजे. आणि मग ज्या वयाचा जातक असतो तो ज्या ते वय ज्या ग्रहाचं आहे तो कुंडलीत कसा आहे ते पण आपल्याला बघावं लागतं उपाय देताना. हा, तर हे एक लक्षात ठेवा. आता ह्या प्रत्येकाच्या ज्या आपल्या दशा आहेत पारंपरिक त्या पण दिल्या आहेत. 35 वर्षीय दशेमध्ये त्यांची किती वर्ष येतात ते पण दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊया. आता हात आलाय, तर हाताचं पण लक्षात ठेवा. आता हातावर पण तुम्हाला प्रॉपर सगळं माहिती पाहिजे. हम्म. पक्के ग्रह.
हा, तर तर्जनीवर जे पहिले 3 फॅलेंज आहेत, प्रत्येक बोटावर 3 फॅलेंजेस आहेत. आपल्या 4 बोटांवर अंगठा सेपरेट आहे. तर पहिल्या 3 बोटावर मेष, वृषभ, मिथुन. रवीच्या बोटावर कर्क, सिंह, कन्या. नंतर मग करंगळीवर तुळ, वृश्चिक, धनु. आणि मग मध्यमा शनीच्या बोटावर मकर, कुंभ, मीन. तर ही राशी मानलेली आहे. राशी म्हणजे मगाशी आपण जे बघितलं जमिनीचे मालक, त्या राशी मानलेल्या आहेत. आणि मग पक्क्या ग्रहाचे मालक खाली तळ हातावर मानलेले आहेत. खाना नंबर 1 कुठे आहे तर रवी उंचवटा, अनामिका याच्या खाली रवीचा उंचवटा आहे. बरोबर, तो खाना नंबर 1. खाना नंबर 2 पहिल्या बोटाच्या खाली, गुरुच्या बोटाखाली. खाना नंबर 2. खाना नंबर 3 मंगळ नेकचा, हा जो भाग आहे अंगठ्याच्या बाजूला. 2 मंगळ आहेत हातावर, मंगळ नेक आणि मंगळ बग. बरोबर. ते खाना नंबर 4 कुठे आहे? खाना नंबर 4 चंद्र, सगळ्यात खाली इथे चंद्र उंचवटा हातावर. खाना नंबर 5 मंगळ बग आणि ह्याच्या मधला भाग. ऍक्च्युली जी रवी रेषा हातावर सगळ्यांच्या असते असं नाही, पण रवी रेषेच्या बाजूचा थोडी छोटी असते किंवा कमी जास्त असते. पण मंगळ बध आणि चंद्राचा मधला भाग आहे ना, तो खाना नंबर 5 आहे. सिंह आहे ना, पक्का घराचा मालक. हा, खाना नंबर 5 म्हणजे गुरुचं घर. 6 हा मधला चौकोन आहे. म्हणजे आता ही रेषा कुठची? हृदय रेषा, जिला आपण हृदय रेषा म्हणतो हस्तसामुद्रिक मध्ये. लाल किताब मध्ये त्याला म्हणतात दिल की रेखा किंवा चंद्र की रेखा. हा, चंद्र की रेखा. नंतर हिला बुध की रेखा म्हणतो, म्हणजे बुधाची रेषा, मस्तक रेषेला बुध की रेखा. मग ह्याच्यामधला जो चौकोन आहे मधला, हा, तर ते बुध आणि केतूचं घर एकत्र 6. मग 7 2 घर आहेत. करंगळीच्या खाली पण खाना नंबर 7 जिथे विवाह रेषा असतात, आणि अंगठ्याच्या खालचा भाग तो पण 7 आहे. अंगठ्याचा जो नखाचं पेर आहे ना, ते खाना नंबर 6 आहे, पण खालचं जे पेर आहे ते खाना नंबर 2 आहे. हा, म्हणजे आता पारंपरिक प्रमाणे याच्यावरून इच्छाशक्ती बघतात, तर खाना नंबर 6शी निगडीत आहे. खाना नंबर 6ला ना भाग्याची विहीर म्हटलेलं आहे लाल किताबमध्ये. खाना नंबर 6 मधले ग्रह म्हणजे खूप श्रीमंत होण्यासाठी खाना नंबर 6 मध्ये ग्रह पाहिजे असे लाल किताबचे सगळे वरिष्ठ म्हणतात. खाना नंबर 8 मध्ये पण ग्रह पाहिजे, म्हणजे आता ते संयुक्त ग्रहाचा प्रभाव आपण घेणारच आहे. तुम्ही आता हातावर हे बघितले आता कोणकोणते ग्रह आहेत. तर हा, तर आपण कुठपर्यंत आलो? 7 8. खाना नंबर 8 मंगळ बच्चे इकडे आहे. खाना नंबर 9 सगळ्यात खाली इथे, जिथे तुमची ही रवी रेषा किंवा भाग्य रेषा आणि आयुष्य रेषा एकत्र येतात खाली, तिथे खाना नंबर 9 आहे इथे सगळ्यात. हा, आणि मग त्याच्यानंतर खाना नंबर 10 शनीच्या बोटाखाली. आणि खाना नंबर 11 आणि 12 म्हणजे मधला जो त्रिकोण आहे त्याला मंगळाचं मैदान म्हटलं जातं. त्याच्या अंगठ्याकडचा भाग आहे तो खर्च आहे, तर तो 12. आणि इकडचा जो भाग आहे इतर त्या दिशेने, ते त्या आकृतीत बघा इथे दिसतंय तुम्हाला. तर आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला प्रॉपर, त्याप्रमाणे ते लक्षात ठेवा. आणि त्याची एक सेपरेट डायग्राम पण मी तुम्हाला सांगेन. आणि हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ज्यांचे उपाय करू शकतो आणि ज्यांचे उपाय नाही करू शकत. आता ही वर्षफल कुंडली आपण हा टॉपिक नंतर घेणार आहे, वर्षफल कुंडलीचा आज नाही घेणार. आता बघा ही कुंडली कशी बनवतो आपण. तर आपण बघतानाच काय करतो, तर जन्मतारीख लिहिली, जन्मवेळ लिहिली, जातकाचा जन्मदिवसाचा ग्रह, जन्मवेळेचा ग्रह आपण बघितला, अशुभ ग्रह कुंडलीतले लिहिले, उच्चीचा ग्रह लिहिला, आणि मग अशुभ ग्रह चंद्र आणि मंगळ हा इथे लिहिलेले आहेत. 11व्यात चंद्र आहे, 4थ्यात राहू बसलेला आहे, त्यामुळे तो अशुभ लिहिलेला आहे. मंगळ 8व्यात आहे, त्यामुळे त्याला अशुभ लिहिलेला आहे. रवी उच्चीचा आहे, खाना नंबर 1 म्हणून त्याला चांगलं लिहिलेलं आहे. हम्म. आणि मग शुक्र स्वतःच्या राशीत आहे, पण त्याच्यामुळे गुरु खराब झालेला आहे थोडासा. हम्म. हे लक्षात ठेवा. हे तर आपण डिटेल मध्ये घेऊया. म्हणजे 2 मध्ये जर शुक्र बसला तर तो काय नुकसान करणार, 2 मध्ये बुध बसला तर तो काय नुकसान करणार. तर ते खूप एकदम खोलवर मी तुम्हाला सांगेन जेव्हा आपण तिथे येऊ तेव्हा. तर हे आज एक पेज मी पाठवलंय, तुम्ही तुमची कुंडली याच्यावर मांडा. हा, आणि मग नेहमी आता आपण जेव्हा फळं बघणार तर त्यामुळे तुम्हाला खोलवर कळेल, किंवा तुम्हाला कुठच्याही जातकाची किंवा घरातल्या सगळ्यांच्या कुंडल्या
या अशा पेपरवर मांडा. आणि मग ते शत्रू मित्र तर आपल्याला कळलंय, कारण जो नॉर्मली एवढंच लक्षात ठेवायचं, जो ग्रह शत्रूच्या राशीत बसला किंवा नीचस्थानी बसला तर तो अशुभ आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर, शत्रूच्या स्थानात बसला तरी तो अशुभ, शत्रू बरोबर युतीत असेल तरी तो अशुभ, किंवा तो नीच स्थानी बसला असेल तरी तो अशुभ. अशा प्रमाणे मग अशुभ ग्रह आपल्याला लिहायचे असतात. आणि मग कुठच्या वर्षाची कुंडली? हा, तर आता ही माझ्या 47 वर्षाची वर्षफल कुंडली आहे, तर ते वर्षफल मी तुम्हाला दाखवेन त्यावेळेस कळेल तुम्हाला. आणि मग यातली कुठची दशा, तर ह्या दशेचा आपल्याला उपाय करायचा असतो. हम्म. आता हे ग्रामर आहे, आंधळी कुंडली किंवा काय ते पण आता नाही. आता आपल्याला खाणे बघायचे सगळे. खाना नंबर 1, 2, 3, 12 ते घेतलं पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि मग ग्रह. ग्रह तर मी तुम्हाला सांगितलेत. तर ग्रहाचे, हा बघा, हा जो गट सांगितलाय ना मी या नोट्स मध्ये, गुरु रवी चंद्र मंगळ हा एक गट आहे. आणि दुसरा गट शुक्र शनी राहू केतू. आणि मग बुध कोणाला मदत करतो, हे आपलं हे आहे. तर हे लाल किताबच्या ग्रहाचं ना 2 प्रकारे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर ही वाचा तुम्ही व्यवस्थित. थोडी थोडी आपण अधूनमधून घेऊया. आज आपल्याला ना खाणे घ्यायचे आहेत. खाना नंबर 1, खाना नंबर 1 ते 12. आता 8-20 झालेत आय थिंक. तर ते आपल्याला घ्यायचे आहेत खाणे. आणि मग वेगवेगळे टॉपिक घेऊया आपण. एकदा हे तुम्हाला कळले ना पक्के. हा, तर आता बघा, पहिलं खाना नंबर 1. तर खाना नंबर 1 काय आहे? तर मंगळाची राशी मेष. हा, तो जमिनीचा मालक रवी पक्क्या घराचा मालक आहे. खाना नंबर 1 वरून आपण पूर्व दिशा बघतो. आणि खाना नंबर 5 पूर्वेची भिंत आहे. हा, हे लक्षात ठेवा. जातकाचा सामाजिक स्तर, वर्तमान जीवन, स्वअर्जित घर, कुंपणाची भिंत, घराचे कोपरे, कॉर्नर सगळे घरातले, ते पण खाना नंबर 1 आहे. हा, प्राण्यांची शिंगे, शिंग असणारे सगळे प्राण्यांची जी शिंग आहेत ते खाना नंबर 1 आहे. हा, आता म्हणजे जसं आता पूर्वीच्या काही राजा लोक कसे मुकुट घालायचे, किंवा आपण देवी देवतांचे फोटो बघतो. हा, तर तो सन्मान म्हणून एक ना, किंवा त्याचं जे ग्रेटनेस आहे त्या व्यक्तीचा, त्याच्यासाठी ते त्याप्रमाणे घालायचे. म्हणजे राजाचा मुकुट वेगळा, हा, सेनापतीचं वेगळं, मंत्र्यांचे फेटे वेगळे असायचे. ते खाना नंबर 1चा संबंध आहे. नंतर मीठ. हा, आता ग्रहांच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण शनीला मीठ म्हणतो. पण आता इथे पहिल्या खाण्याला मीठ का म्हटलंय, तर मंगळ आणि रवीचा एकत्र संबंध आलेला आहे. तसं दोघांचा पदार्थ तसा नाहीये, पण इथे मीठ म्हटलेलं आहे. नंतर मूल गर्भाशयात असताना नाळ व गर्भावरील स्तर, मेष राशी. या कुंडलीत या घरातील ग्रह कुंडलीचा राजा असतो. आता मला सांगा, 1 ते 9 पैकी कोणत्याही ग्रह जातकाच्या कुंडलीत 1 मध्ये असू शकतो जन्माच्या वेळेस, बरोबर की नाही? मग आता मंगळ आणि रवी हा एक गट आहे. म्हणजे रवी चंद्र मंगळ गुरु कोणी बसला तरी ते चांगलं मानू शकतो आपण. पण समजा अपोजिट वाले बसले, शुक्र बसला, शुक्र शनी राहू केतू हे जर बसले तिथे, त्यापैकी कोणीतरी बसला, तर मग मंगळ आणि रवी पैकी कोणतरी डिस्टर्ब होणारच आहे. पण ठीक आहे, कोणी असू दे, 1 ते 9 पैकी कोणी असू दे. आता आपण हे पण बघितलं, पूर्वीच्या काळी असे पण राजा झाले ज्यांची लायकी नव्हती. असे पण लोक राजा असतात की ज्यांची लायकीच नसते. पॉसिबल असतं, परंपरेने होणारे असतात, किंवा आहे ना, सडनली भाग्य निर्माण झाल्यामुळे पण राजा होतात. म्हणजे राजाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची लायकी असतेच असं नाही. हा, हे लक्षात ठेवा पहिलं. मग 1 ते 9, मग हे मी का म्हणतोय, खाना नंबर 1 मध्ये शनी निचीचा असतो. मग आता एखाद्याचा शनीच तिथे बसला पहिल्यामध्ये, तर तो राजा झाला तिथे. मग तो राजा झाला, पण तो नीच राजा झाला. म्हणजे तो तिथे नीच असल्यामुळे शनी, हा, शनीचे सगळे जे पापीचे जे बघा, शनी राहू केतू यांना एकत्रित पापी म्हणतात, आणि एकेकाला पाप म्हणतात. मग शनी तिथे बसला तर ते पाप मार्गाने सगळं वागणार, तो चुकीच्या पद्धतीने वागणार, सगळे नियम धाब्यावर बसून वागणार. म्हणजे राजाचं मुख्य कर्तव्य काय, की प्रजाचं रक्षण हे राजाचं मुख्य कर्तव्य असायचं पूर्वीच्या काळी. बरोबर की नाही? म्हणजे अगदी आपण इसवी सन पूर्वीपासून जर अभ्यास केला, चंद्रगुप्त मौर्यापासून तरी केला, तरी राजाचं प्रथम कर्तव्य काय, तर प्रजेचं रक्षण. बरोबर. पण शनी जर 1 मध्ये बसला तर प्रजेचं रक्षण नाही, मग तिथे पूर्ण स्वार्थ निर्माण झाला. म्हणजे खाना नंबर 1 मध्ये मी आत्ताच तुम्हाला म्हटलो,
जर रवी चंद्र मंगळ गुरु यापैकी कोणी तिथे बसलं तर ते चांगले राजा ठरणार आहेत. म्हणजे अपोजिट वाले बसले, हा, एखाद्याचा शुक्र तिथे बसला, शुक्र तर लाईफ पार्टनर झाला. मग मग घरात आपल्या लग्नानंतर जो लाईफ पार्टनर आहे तो घराचा राजा असणार. बरोबर ना? म्हणजे शक्यतो त्याचं खाना नंबर एक जागृत कधी होणार तर लग्न केल्यानंतर. हम्म. आता रवी असेल तर गव्हर्नमेंट नोकरी मिळाल्यानंतर किंवा नोकरीला लागल्यानंतर. रवीचं म्हणजे 22व्या वर्षी जवळजवळ. मी आत्ताच सांगितलं मंगळाचं वय 28, रवीचं 22. 22 ने 28 50 भागिले 2 25व्या वर्षी तो आपोआप जागृत होणारच आहे. पण राजा एकच पाहिजे, कुठचा तरी एक ग्रह पाहिजे. दोन असतील तर ती गडबड झाली. हा, पहिल्या घराच्या ग्रहाला बघा, 7 मध्ये मंत्री पाहिजेत. 7 मध्ये 2 ग्रह चालतील, 3 चालतील, 4 चालतील, पण एक असतील. मी अशा कुंडल्या बघितल्या त्या मी तुम्हाला दाखवेन की पहिल्या स्थानामध्ये राहू सारखा बेकार ग्रह असून इकडे 4 असल्यामुळे, 7व्या मध्ये 4 असल्यामुळे, 8व्यात 1 असल्यामुळे आणि 11व्यात 1 असल्यामुळे किती जरी वाईट वागले तरी कोणी त्यांचं वाकडं करू शकलेलं नाही. अशा कुंडल्या मी तुम्हाला दाखवेन, शेअर करेन, आपण स्टडी करूया त्याचा, हा, चांगला. तर खाना नंबर 1 आपला चाललाय. तर जातकाचं आरोग्य आहे, त्याच्यावर सामाजिक स्तर आहे. तर ह्या दोन मेन गोष्टी बघायच्या. एक तर रवीचं घर असल्यामुळे, कारण रवी आरोग्याचा कारक आहे, म्हणजे त्याला आत्माकारक पण म्हणतात. पण नॉर्मली आरोग्य आपलं कसं राहणार? रवी उच्चित, आता माझा तर मी सांगितलं ना, रवी उद्या, पण माझं 7वं रिकाम आहे. पण लग्न मी 23.5व्या वर्षी केल्यामुळे खाना नंबर 7चं चांगलं फळ मिळाल्यामुळे माझ्या बिझनेसला एक चालना मिळाली चांगली. ते कशाला, मी तर 16व्या वर्षी क्लासेस घेतले, म्हणजे पैसा कमवायचं, म्हणजे बिझनेस केला हो घरात. घरात केल्यामुळे मग तो घरातला बिझनेस म्हणजे बुधाचाच असतो. बरोबर की नाही? घरात जो माणूस बिझनेस करतो ते बुधाचं घर झालं. मग बुध चांगला पाहिजे तर मग ते करू शकतं. मग बुध कन्येत उच्चीचा पहिल्या स्थानात, म्हणजे पारंपरिक प्रमाण. पण लाल किताब प्रमाणे तो राजाच्या इथे गेला तर रवी अधिक बुध मिळून मंगळ नेक झाला, मग चांगलंच आहे तरी पण ते. हा, मग मंगळ नेक झाला तर ते धैर्य जे लागतं बिझनेस करण्यासाठी ते मिळतं माणसाला. पण एकट्याला 7व्या मध्ये नसेल तर कोण मदत नाही करणार. तुला एकट्याला करायचं बाबा सगळ्याला. तुला जाहिरात स्वतः करायची, घर स्वच्छ तुला स्वतः ठेवायचं, सगळं तुलाच करायचं. तुला कोण मदत नाही करणार मग. कारण मंत्रीच नाही आहेत 7व्यात. बरोबर. पण राजा 2-3 झाले तर मग कन्फ्युजन होणार त्याचं. एकामध्ये जर जास्त ग्रह बसले, एकापेक्षा जास्त, तर मग तेवढं कन्फ्युजन, मग नेमकं काय करावं हे सुचत नाही. 8 मधल्या ग्रहाला राजाचे डोळे, 11व्या घरातील ग्रहाला या राजाचे पाय म्हणतात. हम्म? मग आता बघा, तिथे जर असे ग्रह भेटले तर 7व्यावर वाईट प्रभाव गेला तर मग पत्नीवर परिणाम होणार, किंवा 8व्यामध्ये गेले, बरोबर, तर त्याप्रमाणे ती तिकडची नातीचे त्याप्रमाणे आहेत, किंवा तिकडचं सगळं जे कार्य ते नष्ट होणार. 11व्यात असेल तर ते मिळकतीचं घर आहे, ते नेहमी नोकरीत अप अँड डाऊन राहणार, तर त्याप्रमाणे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, घर 1 ला लेन्स मांडलेलं, आणि घर क्रमांक 8 फोकसिंग लास्ट, आणि घर क्रमांक 11 रेग्युलेटर. म्हणजे ह्या तिघांमध्ये ग्रह पाहिजे तुम्ही. ग्रहासंबंधी एखादी वस्तू गळ्यात धारण केली तर त्या ग्रहात लग्न घरात कायम करता येते, हे तुम्ही लक्षात ठेवा. हम्म? आता बघा, एकतर खाना नंबर 1 आहे मंगळ आणि रवीचं. बरोबर. तर रवीचे दुश्मन कोण आहे तर आपल्याला माहिती आहे, शुक्र, शनी, राहू आणि केतू जवळजवळ. हम्म? आणि मंगळाचे दुश्मन कोण आहे तर आपण बघितलं, बु- शुक्र आणि केतू. तर त्याप्रमाणे आता आपण 2 मध्ये जाऊया. 2 नंबर आहे ना, खाना नंबर 2 आहे, त्याला आपण धर्म मंदिर म्हटलेले, धर्म मंदिर. खाना नंबर 2 ला आपण धर्म मंदिर म्हटलेलं आहे. खाना नंबर 2 हे कोणाचं आहे? तर त्याला धर्मस्थान म्हटलं, म्हणजे लाल किताबच्या लेखकांनी केलेली व्याख्या आहे की ते धर्मस्थान. हा, तर तिथे काय, तिथे कोण असणार? कोणी असू शकतो 1 ते 9 पैकी. वायव्य दिशा आहे तिथे. हम्म? पण वायव्य दिशेला तुम्ही चपला ठेवलं, हम्म?
तर मग खराब झालं, वास्तू बिघडली तुमची. खाना नंबर 2ला जर आपण धर्म मंदिर म्हणतो आणि तिथे आपण चपला ठेवल्या किंवा तिथे आपलं टॉयलेट आलं, हा, वायव्य दिशेला, तर ते वाईट मानलेलं आहे. तर हा धनभावाचा कारक ग्रह गुरु असल्याने यास मंदिर म्हणतात. येथे शुक्राची वृषभ राशी असून गुरु या पक्क्या घराचा मालक आहे. धार्मिक स्थळ, सन्मान, आदर, मिळकत व धनसंचय, भाग्य, हुंडा. पण आठची आता ती दृष्टी बघितलं तर हुंडा या शब्दाचा अर्थ कळेल. सासरवाडीकडून मिळणारे धन, ते सांगितलं मगाशी, कारण शुक्र म्हणजे मसनवी राहू केतू. राहूला पण सासरवाडी मिळते. उंची व व्यक्तित्व, भूक व स्वभाव, आई, मावशी, आत्या. पण चंद्र तिथे उच्चीचा असतो म्हणून. हवा म्हटलंय गुरुचं पक्क घर म्हणून. ओलसरपणा, हा, चंद्रामुळे ओलसरपणा म्हटलंय. झाडे, वेली, पिंपळाचे झाड. कारण शुक्राला आहे ना आपण गवताळ जमीन म्हणतो. अशी सुपीक जमीन की ज्याच्यावर झाडं उगवतात, गवत उगवतं, ते आपण शुक्राला म्हटलेलं आहे. नंतर ब्रॉन्झ धातू, पिवळी माती, गुरुचा संबंध आहे म्हणून. केशर, पिवळा रंग, आंबट व गोड चव, प्रेम व प्रणय, शुक्रचं घर असल्यामुळे हे शब्द आले. या घरात वर्ष फलानुसार जो कोणी येईल त्याला त्या वर्षाचा भाग्याचा ग्रह म्हणतात. हा, पण चौथ्यामध्ये त्याचा चांगला मित्र असावा असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि 10वे घर रिकामे असेल तर या घरातील ग्रह निष्प्रभ ठरतात. म्हणजे ठीक आहे, वर्षफल कुंडलीमध्ये दुसऱ्यामध्ये तुमचा कोणता तरी ग्रह आला, येतो, प्रत्येकाचा कोणता ना कोणता ग्रह असतो. मग त्यावेळेस चौथ्यात ग्रह पाहिजे आणि 10व्यात पण ग्रह पाहिजे. कारण तो संबंध आहे ना, ते तुम्हाला आता संयुक्त घराचा प्रभाव मी समजावेन त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे. 9वे भाग्यस्थान एका समुद्राप्रमाणे आहे. तेथून बाष्परूपी हवा निर्माण होते. 10व्यात ढग तयार होऊन दुसऱ्या घरातील डोंगरावर आदळतात व चौथ्या घरात धनवर्षाव करतात. पण यासाठी 8वे घर रिकामे असणे महत्वाचे. आता रिकामे असणे का महत्वाचे? कारण 8वं घर स्मशान आहे. म्हणजे ते चुकीची हवा जर तिथपर्यंत गेली मंदिरापर्यंत, कारण 8व्या घरातल्या ग्रहाची 100% दृष्टी दुसऱ्यातल्या ग्रहावर असते. आणि बाल्यावस्थेत दुसऱ्या घराचा प्रभाव 6व्या घरावर पडतो. आणि दुसरे घर म्हातारपणी स्वतःचा प्रभाव दाखवते. म्हणजे म्हातारपणी आता एखाद्याचा शुक्र तिथे असेल तर म्हातारपणी पत्नी मदत करणार किंवा मुलीच्या कुंडलीत तिचा पती तिला सांभाळणार, असा त्याचा अर्थ झाला. पण इतर जर केतू असेल तर मुलगा सांभाळणार, बुध असेल तर मुलगी किंवा बहीण सांभाळणार, चंद्र असेल तर आई सांभाळणार, रवी गुरु असतील तर पिता किंवा आजोबा, किंवा शनी असेल तर मोठे चुलते सांभाळणार, असा सगळा अर्थ झाला त्याचा. हा, तर म्हातारपणी आपल्या बरोबर कोण असणार हे त्याच्यावरून कळू शकतं. लाल किताबानुसार 8व्या घराची 100% दृष्टी दुसऱ्यावर असते आणि दुसऱ्या घराची 50% दृष्टी 6व्यावर असते. म्हणून आहे ना, दुसऱ्यातल्या ग्रहाचा अभ्यास करताना 8व्यात कोण बसलाय आणि मग 8व्यातली दृष्टी 100% आल्यावर तिथून असलेला ग्रह, आता दृष्टी घरावर पण असते किंवा ग्रहावर पण असते. तर दोन्ही असतात, हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता तिथे जर असेल दृष्टी पडली तर मग ती 6व्यातल्या ग्रहावर पण असू शकते किंवा घरावर पण असू शकते. आता 2 हे गुरुचं घर आहे. रिकामं असेल तर आध्यात्मिक गोष्टीचं कारक असतं. राहू, केतू, शनी हे पापग्रह या घरात असल्यास गुरु मंदिर भ्रष्ट होते. या घरात मंगळ बद वाईट प्रभाव दाखवत नाही. या घरातील राहू सुद्धा जातकासाठी गुरुच्या अधीन असतो. 8वे घर रिकामे असल्यास मारक घराचा मालक गुरु त्रास देत नाही. तर हे लक्षात ठेवा. खाना नंबर 2 हे मंदिर आहे आणि तिथे कोणताही पापी आला तरी तो स्वतःची जी बद हरकत आहे, वाईट हरकत आहे, ती तो थांबवतो. आता हे तिघी कसे वागतात ना, ती तुम्हाला आता कळेल हळूहळू. 1, 4, 7, 10 या केंद्र घरांमध्ये जेव्हा अनेक ग्रह असतील जातकाचे कधीच वाईट होत नाही. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. दुसऱ्या घरात धर्म मंदिर तर 11व्या घरात गुरुद्वार म्हटलेलं आहे. या घरातील ग्रह आपापली फळे देतात. 9व्या घरात ज्ञान समुद्र म्हटलेलं आहे. या घरातील ग्रह बालपणी आपले फळ देतात. तर दुसऱ्या घरातील ग्रह म्हातारपणी सदैव शुभ फळ देतात. तर म्हातारपण आपण कधी मांडतो? तर 2 सायकल संपल्यावर, लाल किताब प्रमाणे 35-35 चे 2 सायकल संपले म्हणजे 70 वर्ष संपल्यानंतर मग म्हातार. मग 70व्या वर्षानंतर जातकाला कोण मदत करणार आहे? तर शुक्र असेल तर पत्नी, ते आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. राहू, केतू यांना दुसऱ्या घराची बैठक मांडतात. कारण राहू आणि केतू यांना गृहस्थी शुक्र मांडतात. एकीकडे शुक्र म्हणजे काय? आता राहू सासरवाडी आहे, केतू स्वतःची संतती आहे. केतूला पुरुष संतती म्हणतात लाल किताबमध्ये, हा.
आणि बुधाला कन्या रत्न. एकीकडे घर मारक स्थान आहे तर दुसरीकडे नशिबाचे घर आहे, म्हणजे दुसरे घर जन्म व मृत्यूचे संगम स्थान आहे. खूप इम्पॉर्टंट आहे दुसरा ग्रह असणे किंवा नसणे. आता खाना नंबर 3. 3 मध्ये म्हटलेल्या मृत्यूचं स्वरूप रोग आणि भाऊ बहिणी. आता नुसतं मृत्यूचं स्वरूप म्हटलेलं आहे, म्हणजे मृत्यू कसा होणार ते तिसऱ्यातला घर सांगणार आहे. पण त्याचं कारण असतो घर नंबर 2 रोगाचं. येथे बुधाची मिथुन राशी असून मंगळ या घराचा मालक आहे. दक्षिण दिशा. खाना नंबर 3 दक्षिण दिशा आहे आणि खाना नंबर 8 स्मशानभूमी आहे, लक्षात ठेवा. भाऊ बहिणी मेवणा कर्तव्य न्याय झाडाची खोड घरातील सजावटीचे किंवा उपयोगी साहित्य झाडाची खोड 11व्या घरातील संपत्ती या घरात येऊन स्थिर होते. पण हे मंगळाच्या स्थितीवरून समजते, म्हणजे मंगळ कसं आहे त्याच्यावरून करणार. आता बघा रवी बुध युती म्हणजे मंगळ नेक आहे. म्हणजे आत्ताच मी सांगतो तुम्हाला, म्हणजे मकरेमध्ये म्हणजे 10व्या स्थानात मंगळ उच्चीचा असतो, 4थ्यात असेल तर तो नीचीचा मानलाय. पारंपरिक मध्ये आपण बघताना 1 4 7 8 12 मध्ये मंगळ असेल तर मंगळाची कुंडली म्हणतो ना. आता स्वतंत्र मंगळाचा आपला जेव्हा अभ्यास होईल त्यावेळेस तुम्हाला हे खाना नंबर 3 जरा जास्त कळेल, आणखीन चांगलं. म्हणजे त्या घराचा मालक कसा आहे तो. आता तसं तिसरं घर मंगळ नेच आहे. पण मंगळ बद असेल तर मग भावंडाशी किंवा मग मित्र नसतात फारसे, हे लक्षात ठेवा. ज्याचा मंगळ बद असतो किंवा मंगळ अशुभ असतो त्याला एकतर भावंडांचं सुख नाही मिळत किंवा मित्राचं पण सुख मिळत नाही. हा म्हणजे ओके ओके असतं सगळं. म्हणजे वर्षातून एकदा दोनदा भावंड भेटणार किंवा मित्र पण गरज असेल तेव्हा भेटणार किंवा अन्यथा मित्रांबरोबर असं वागणं नसतं. हा हे तर अनुभवाने तुम्हाला कळेल. बघा फळफळ ते तारुण्य म्हटलंय, मंगळाचं घर आहे म्हणून म्हटलंय. कारण मंगळाचं जे मॅग्नेटिझम आहे, म्हणजे ज्याचा पहिल्यात मंगळ आहे किंवा मंगळ चांगला आहे कुंडलीत, मंगळ नेक आहे, त्याचं ते जे तेज आहे ना, म्हणजे गुरु रवी हे त्याचे मित्रच आहेत. म्हणजे अगदी गुरुच्या 16व्या वर्षापासून ते 28 पर्यंत त्याचं जे तेज वाढत जातं आहे ना, म्हणून त्याला ते म्हटलेलं फळफळ ते तारुण्य. म्हणजे तुम्हाला मराठी अभिनेता माहिती असेल रवींद्र महाजन, ते जसे पूर्वीच्या मराठी चित्रपटांमध्ये दिसायचे किंवा आपला धर्मेंद्र घ्या हिंदीतले, अगदी त्यांचे जुने ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर जरी तुम्ही बघितले तर धर्मेंद्र जसे दिसायचे एकदम रुबाबदार. हा फळफळ ते तारुण्य ते तसं, म्हणजे त्याला आपण तरुण म्हणू शकतो. चांगलं तारुण्य म्हणजे तुमचं चेहरा चांगला, तुमचं आहे ना पूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं, दिसायला पण तुम्ही चांगले, हे सगळं आलं त्यात. साहस, मंगळ नेकचं ग्रह साहस दाखवतो. सुपिकता, रक्ताचा लाल रंग. हा म्हणजे लाल दोरा जो आपण सांगतो ना, तो रक्ताच्या लाल रंगासारखा पाहिजे. हा तुमची शक्ती स्वतःची, भाऊंची शक्ती म्हणजे तेच तुमच्या अंगात किती शक्ती आहे, तुम्ही किती पराक्रम गाजवू शकता. यकृतावर त्याचा आहे ना मंगळाची सत्य आहे. रक्त तसेच रक्तासंबंधी आजार, म्हणजे यकृताचं आरोग्य बिघडलं तरी खाना नंबर 3 मधला ग्रह किंवा उपाय दाखवू शकतो आपण त्यानुसार, किंवा यकृताचं आरोग्य चांगलं करण्यासाठी मंगळाचा उपाय द्यावा लागतो आपल्याला. या घरात पापी ग्रह जर प्रबळ असतील तर मंगळास कुष्ठरोगकारक म्हणतात. आता कुष्ठरोग तर गेला, पण असा एक रोग, असाध्य रोग, तसे मंगळबधचे बरोबर ना, पापी जर झाले तर मंगळबध झाला. आता मंगळबध हा एक फार मोठा टॉपिक आहे, तो आपण घेऊया. हा मंगळबध कधी होतो. तिसरे घर कमकुवत व 12वे घर जर शुभ असेल तर 8व्या घराचा प्रभाव दिसून येतो, कारण ती एक साखळी 8 पासून दुसऱ्यावर दृष्टी, दुसऱ्यातून ती 6व्यावर, 6व्यातून 12व्यावर, म्हणजे 8 आणि 12चा संबंध आहे तसा. या घरात पापी ग्रह असतील तसेच 60 अशुभ असतील तर ते ग्रह मृत्यूकारक ठरत नाही. म्हणजे तिसऱ्यामध्ये ग्रह पाहिजे. तिसऱ्यातला ग्रह आहे ना, हा 11 वर्षाचा काळ शक्य असतो. शक्य असतो म्हणजे कसं, एखादा दीर्घ आजार जातकाला होऊ शकतो पण त्यात त्याची डेथ होत नाही, वाचतो जातो. तिसऱ्या घरात कसाही ग्रह असला तरी मृत्यू टळतो. कुंडलीत मंगळाच्या स्थितीप्रमाणे या घराची अवस्था असते. या घरातील पापग्रह जातकाचे वाईट करत नाही, पण जातकाचे नातेसंबंध वर वाईट प्रभाव पडतो. कारण मी आत्ताच सांगितलं, नातेसंबंध म्हणजे कुठची नातेसंबंध आहेत, तर भावंड आहेत, मित्र आहेत. हं? तर ते सगळं त्याच्या संबंधित आहे. घर क्रमांक 12 मधील ग्रह तिसऱ्या घरातील ग्रहाची मदत करतात. हं? तो ग्रह शत्रू असला तरी. तर 12 बघा, 12 1 2 3. चौकोन, चौकोन ना
नेहमी चांगला मानलेला आहे आपण. हा, आता ती का करतात ते तुम्हाला कळेल पुढे. मी तुम्हाला तर दृष्टी शिकवणार आहे, अजून शिकवली नाही कशी दृष्टी जाते तिसऱ्यातून 11व्यावर किंवा 12वर कशी जाते ते बघूया आपण. हम्म. बुध 12व्या घरात व शनी किंवा गुरु तिसऱ्या घरात असतील तर अमृत कुंडाप्रमाणे सर्व प्रकारे प्रगती. आता हे विशिष्ट योग आहेत, हे वेगवेगळे योग आहेत, ते आपण अनेक बघणार आहेत. 12व्या घरात शुक्र राहू तर 21 ते 25 वयात विधवा दूर करतो. आता शुक्र राहू योग आहे ना, मी अनेकांच्या कुंडलीत बघितलेले आहेत. शुक्र राहू एकत्र असतील ना, आता एखाद्याचे 7व्यात जर असतील, हा मी सांगितले ना तुम्हाला, असे अनेक शनिचंद्र एकत्र असणं किंवा हे शुक्र राहू. शुक्राला फूल म्हटलंय लाल कित्ताप्रमाणे, राहूचा रंग निळा आहे. मग आपण काय करतो, निळ्या रंगाचं फूल त्यांना गटारात टाकायला सांगतो. गटारात किंवा चिखलात. म्हणजे त्याचा काय अर्थ झाला, राहू आणि शुक्राची युती कुठे पण असू दे, ती नुकसान करणारच. कारण राहूमुळे शुक्र फूल कोमत. पण आपण असा विचार करूया की शुक्र, आज आपण माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर ज्या सुखाची अपेक्षा करतो ते शुक्रावरून कळतं. हा, आपल्याला सगळ्या वयानुसार मजा घ्यायची असते. म्हणजे अगदी किशोर वयात असताना, कुमार वयात असताना, तरुण झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर, मुलं बाळ झाल्यानंतर, हा, तर या सगळ्या मजा घ्यायच्या असतात. त्या सगळ्या मजाचा एकमेव कारक शुक्र आहे. हा, आता शुक्राचा एक सेपरेट चाप्टर म्हणजे लक्ष्मी, जी 8 प्रकारची लक्ष्मी आहे, ती शुक्र कशी काय ते आपण बघूया त्या शुक्राच्या टॉपिक मध्ये, जेव्हा आपण ग्रह घेऊ तेव्हा सेपरेट. तर या, आणि मग काय करायचं, निळ्या रंगाचं फूल जर गटारात टाकलं तर गटारात कोण असतं, तर शनीचे किडे असतात. गटारातले किंवा चिखलातले जे सगळे किडे आहेत, जे डिकम्पोज करतात, कुठच्याही गोष्टीला गटारात गेली की ती डिकम्पोज होते. मग ती शनी आहेत ते सगळे. मग शनीचं म्हणजे आता शुक्र आणि राहूचं निळं फुल एकत्र गेलं तर ते फुल डॅमेज होणार. म्हणजेच राहू आणि शुक्रामुळे जे वाईट फळ जातकाला मिळतंय ते नष्ट करतो कोण, शनी. मग एकतर राहू शुक्रासाठी शनीचा उपाय करू शकतो, किंवा मग हे निळं फुल आपण तिकडे. कारण शनी काय आहे माहिती आहे, शनी हा मालक आहे, पापींचा सरदार आहे. राहू राहू आणि केतू हे सेवक आहे. दुसरा एक अर्थ कसा, शनीला साप म्हटलेलं आहे. राहू सापाचं तोंड आहे आणि केतू सापाची शेपटी. आणि दुसरं एक आहे, शनी आणि शुक्राला हे म्हटलेलं आहे त्यांनी, मेहबूब आणि मेहबूबा. शुक्राला मेहबूबा म्हटलं आहे, शनीला मेहबूब म्हटलेलं आहे. म्हणजे लग्न होताना पण ह्या दोघांचा उपाय करून पण कित्येकदा लग्न जमतात चांगल्या प्रकारे. हा, म्हणजे शनी चांगला लागतो वर्षफल कुंडलीत, तेव्हा मग लग्न जुळतं कित्येकांचं, हे पण मी बघितलं. या घराची मनगटावर, 6 नंबर हात मनगट आहे. म्हणजे कुठची वस्तू आपण मनगटात धारण केली ना, म्हणून बघा आपण जो मंगळाला चांगलं करण्यासाठी काय करतो आपण, तर लाल दोऱ्याचे 4 फेरे विवाहासाठी आहे ना, 4 फेरे हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमाच्या कारण मंगळ नेकची देवता आहे हनुमान. हनुमानाच्या देवळात मंगळवारी जाऊन तो दोरा त्याच्या पायाला लावून जर त्याचे 4 फेरे आपण जर बांधले, हा, रक्तासारखा लाल रंग, बरोबर ना, मनगटावर बांधतो आपण, आणि मग ते तिसरं घर जागं होतं आपोआप. बरोबर की नाही. तर याप्रमाणे तसं मंगळाचं यंत्र पण बांधू शकतो आपण. म्हणजे आता सगळ्या ग्रहांची यंत्र पण आहेत, ती देखील तावीज म्हणून बांधू शकतो आपण. किंवा आहे ना लाल दोरा, मी तर साधा उपाय सांगतो, लाल दोरा. आणि ते पण हनुमानाचं देऊळ इझिली जवळपास असतं प्रत्येकाच्या तिथे, सहज करण्यासारखं. ग्रहाची वस्तू मनगटावर, म्हणजे चांगले चांगले लोक ज्योतिषी पण आहेत ना, ज्यांचा मंगळ बद आहे, त्याला नेक करण्यासाठी मनगटावर लाल दोऱ्याचे 4 फेरे बांधतात, म्हणजे बांधतात. तो सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि मग ग्रहाची कुंडलीतील बुध, शनी, मंगळ यांची स्थिती बघून या घराचा परिणाम बघता येतो. तिसऱ्या घरात कुंडलीत तुमचा बुध कसा आहे, कारण मिथुन राशी आहे ना, खाना नंबर 3. पण घर मंगळ नेकचं आहे, म्हणजे बुध चांगला पाहिजे. हा, आणि मग शनी आणि मंगळ, स्वतः मंगळाचं घरच आहे ते नेकचं. आणि मग शनी त्याला मदत करणार आहे. शनी आणि मंगळ मिळून उच्चीचा राहू तयार होतो, आणि मंगळ बुध म्हणून निश्चितचा शनी तयार होतो, हे लक्षात ठेवा. हे पुढे बघूया आपण. आता चौथं घर आहे ना, त्याला पोट म्हटलं, किंवा आईची कुशी, आईचं प्रेम, आई म्हटलेलं, चंद्राचं घर. महासमुद्र आहे तो, असा समुद्र आहे. म्हणजे लाल किताबचे सगळे वरिष्ठ लोक, हं, ते काय म्हणतात, अगदी रूपचंद जोशी पासून आजपर्यंतचे सगळे, ते काय म्हणतात की खाना नंबर 4 महासमुद्र आहे. असा समुद्र, त्याच्यामध्ये तुम्ही काही टाका,
त्याचं काय वाकडं होणार नाही. बरोबर की नाही? पण लाल किताब मध्ये आपण काय बघतो, तर चंद्राचे सुख बरंच आहे. चंद्र धन आहे, चंद्र आयुष्य आहे, चंद्र शिक्षण आहे. बरोबर ना? चंद्र वैवाहिक सौख्य आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी खाना नंबर 4 चांगला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर की नाही? आता तिथे जर पापी बसला येऊन कुठचा पण राहू बसला, केतू असला तर चंद्र ऋणकारक झाला. त्याचा मातृऋणाचा उपाय करावा लागेल. तो चांदीचे आहे ना, ते तुकडे घरात जेवढे लोक आहेत तेवढे चांदीचे तुकडे घेऊन ते पाण्यात टाकायचे. बरोबर, ते ऋणाचा उपाय. पण समजा राहू असेल, तर राहू असं म्हणजे मातृऋण नाहीये. पण राहू तिथे आल्यामुळे पाण्यामध्ये आहे ना, कारण राहू कसा आहे माहितीये, पॉइझन आहे एक प्रकारचं. तर चंद्राची कर्क राशी या स्थानावरून आईचं प्रेम, पोट, थंड, प्रकाश, पाणी, जन्म, उदय, जमीन, हृदयाचं आरोग्य बघतो आपण, जमीन, घोडे. आता ही जमीन कोणती जमीन? जमीन कोणती पण जमीन म्हणजे बघा, सुपीक जमीन त्याला म्हणतो आपण. कोणाला? शुक्राला. नंतर घोडे, ईशान्य दिशा. ईशान्य दिशा म्हणजे ईशान्य दिशा. आता ईशान्य दिशेला तर वास्तूप्रमाणे दैवत पाहिजे कुठचं पण. चरणारे प्राणी, कारण गवताळ जमीन आहे. दूध, तांदूळ, मोती हे सगळे बघा, आता हे सगळ्या वस्तू चंद्राच्या आहेत. चांदीसारखा रंग, आईचे घर, अंतर्मनाची शांतता, घरातील जमीन, मिळकत, मिळकतीचा मार्ग. आणि चंद्राला धन म्हणतो ना आपण. दूध देणारे प्राणी, या घरावरून वडिलांचे अस्तित्व, जातकास वडिलांकडून मिळणारी संपत्ती. या घरावरून जातकाच्या आयुष्यातील 25 ते 50 वयाचा कालावधी कसा जाईल हे आपण ठरवतो. पूर्वजन्मातील भाग्यवा या स्थानावरून कळतं. चौथ्या घरातील ग्रह रात्री आपला परिणाम दाखवतात. हम्म? आता असं का म्हटलंय? कारण शनीचं घर समोर आहे. हा, आता उत्तरार्ध म्हटलंय ना, तसा दिवसाचा उत्तरार्ध तर तोच आहे. चौथ्या घरातील घर रात्री आपला परिणाम दाखवतात. या घरातील ग्रहांमध्ये कामे रात्री केल्यास लाभप्रद ठरतात. हम्म? संकटकाळी कोणताच ग्रह मदत करत नसेल तर या स्थानातील ग्रह नक्कीच मदत करतात. या स्थानातील ग्रहाचा प्रभाव जिथे शनी बसलेला त्या घरावर होतो, म्हणजे कुठेही असो तो, कारण खाना नंबर 10 शनी मालक आहे. या घरात ग्रह नसेल तर म्हातारपणावर प्रगती होत राहते. अशा वेळी दुसरे ग्रह प्रबळ ठरते, कारण वृषभ राशी चंद्र उच्चीचा असल्यामुळे खूप चांगले फळ देते. म्हणजे हे रिकामं पाहिजे आणि चंद्र चांगला पाहिजे कुंडलीमध्ये. हा, तर मग चौथ्या घराचं सगळं जे खनिज आहे तिथे, आता तुम्हाला माहिती आहे महासागरामध्येच सगळी खनिज आहेत ना, म्हणजे म्हणजे एवढी संपत्ती आहे महासागरामध्ये, अजूनही मानवाला त्याचा म्हणजे पत्ता लागलेला नाही. अजूनही ती गुप्त स्वरूपात आहे बरीच. आता आपण शाळेमध्ये भूगोलामध्ये शिकतो की आहे ना, ऑलमोस्ट 75% पाणी आहे आणि फक्त 25% जमीन आहे. म्हणजे कधी पण ती जमीन पूर्ण, तो समुद्र महासागर पूर्ण त्या जमिनीला हे करू शकतो, गिळू शकतो. असं पण होऊ शकतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, चौथ्यातला कुठचाही ग्रह आहे ना, जातकाला त्रासदायक ठरू शकतो जर चुकीचा बसलेला असेल तर. पण चांगला बसलेला असेल म्हणजे काय, चंद्र चांगला पाहिजे कुंडलीत कुठेही, आणि ते रिकामं पाहिजे. आणि पापी तिथे बसले तर धर्मी होतात. हा, मग खराब कोण करणार आहे? तर तिथे मंगळ नीचीचा असतो. आणि सगळ्यात चांगली पोझिशन काय, तर गुरु चौथ्यामध्ये उच्चीचा असतो. तर त्याप्रमाणे आपण ते बघू शकतो. तर कुठचा तरी ग्रह तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे, तर चांगलं फळ मिळतं. कारण दोन मार्ग आहेत. म्हणून आहे ना, तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे लक्षात ठेवा की कलियुगाचा जो धर्म आहे तो श्रेयस आणि प्रेयस. आज जर तुम्ही बघायला गेलात ना, तर सगळे प्रेयस मार्गाने जास्त लोक धावतात. म्हणजे प्रत्येक माणूस काय करतो, आपल्या प्रिय गोष्टीच्या मागे धाव घेत असतो आपल्या वयानुसार. आणि आपल्याला उपाय देताना ना, श्रेयस किंवा प्रेयस म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, गुरु चांगले आहेत की शुक्र, शनी, राहू, केतू चांगले आहेत. आणि बुधाची नाली बघून, बुधाची नाली आपण घेऊ एखाद्या लेक्चरला, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बुध इकडे मदत करतोय की तिकडे मदत करतोय. तर तो एक जर तुम्ही कन्सल्टन्सीची दिशा पक्की केली ना, हा, आणि मग जन्म दिवसाचा ग्रह आणि जन्म वेळेचा ग्रह याचा उपाय तुम्हाला सांगता आला पाहिजे, तर त्याप्रमाणे करू शकतो.
तर आता बघा चौथ्या घरामध्ये काय सांगितलं त्यांनी की हे चंद्राचं घर आहे. तर चंद्राचे मित्र कोण? तर मंगळ, गुरु आणि रवी. ते तिथे असेल तर चांगलं फळ मिळणार आहे. हम्म. आणि मग आता या स्थानामध्ये एखादा ग्रह अशुभ झाला तर त्याच्या वस्तू आपल्याला पाण्यात सोडायचे, किंवा मग आपण हे पण बघतो, दृष्टी जी दहाव्यावर ज्या ग्रहाची येते त्याच्या वस्तू पण पाण्यात सोडून अशुभ ग्रहाचं फळ टाळता येतं आपल्याला. म्हणजे एखाद्याच्या कुंडलीमध्ये समजा गुरु नीचीच आहे 10व्या स्थानात, तर काही जण काय म्हणतील की गुरुची चणा डाळ आपण पाण्यात जर टाकली 43 दिवस दर गुरुवारी, तर मग गुरु चौथ्यामध्ये येऊन पुष्टीचं फळ देईल. एक बरोबर आहे. किंवा काही जण असंही करतात, गुरुला फोडतात. गुरु म्हणजे काय, तर रवी अधिक शुक्र. मग शुक्र तर शनीच्या ह्याच्यात जर ठेवला तर चांगलं फळ देणार, आणि गुरुला जर आपण समोर आणलं म्हणजे रवीला समोर आणलं, मग रवीची वस्तू काय, गुळ किंवा गहू, हे जर आपण पाण्यात टाकले तर मग तो 43 वेळा तर, किंवा तांब्याचं नाणं टाकलं. पण तो राहूसाठी पण उपाय करतो आपण तांब्याच्या नाण्याचा. पण रवी तांबा या म्हटले, तांब्याचं जर नाणं घेतलं तर गोल आकार बुधाचा झाल्यामुळे राहू शांत होतो. तर ते आहे. रवी, बुध, मंगळ चार चौथ्या घरात असते ना, मातेला शरण जाऊन जातकाचे पालन पोषण करतात. पण जर चंद्राचे शत्रुग्रह चौथ्या घरात असतील, हं, चंद्राचा शत्रू कोण आहे, केतू आहे एकमेव, तर ते घर समुद्राप्रमाणे काम करतं. म्हणजे राहू केतू शुभ फळ देतील अथवा स्वतः नष्ट होतील. यांचा प्रभाव 4, 16, 28, 40, 52, 64, 76, 100, 114व्या वयात पडतो, असं सांगितलं त्यांनी. हे घर अथवा चंद्र अशुभ असताना या स्थानातील ग्रहासंबंधी वस्तू वाहत्या पाण्यात सोडून या घराचा चांगला प्रभाव वाढवता येतो. तर हा खाना नंबर 4 झाला. आता 5व्यावर जाऊया. आज आहे ना, आपण 6 घरं तरी घेऊया, आणि हो सर. उरलेली 6 नंतर घेऊया. हा, 6 आज कंप्लीट करूया. आणि तुम्ही आज काय करा माहितीये का, हे आज जेवढं घेतं तेवढं वाचन करा 2 दिवसात. पुढचं लेक्चर आपलं मंगळवारी आहे. हा, आणि तुम्हाला जे मी पेज पाठवलंय त्याच्यावर तुम्ही तुमच्या घरातली किंवा कोणाची पण जातकाची कुंडली पण मांडू शकता. हा, आणि तुम्ही बघा जन्म वेळेचा, जन्म दिवसाचा ग्रह त्या हिशोबाने बसलाय का, जसं मी सांगितलं तसं. म्हणजे जन्म दिवसाच्या ग्रहाच्या राशीत जन्म वेळेचा ग्रह बसणं कुंडलीमध्ये किंवा त्या तो बसून, कृत्रिमरित्या बसून आपण त्याचा उपाय करा वाचून, मग तो ओके सर. आपल्याला वाढवता येतो. आता खाना नंबर 5 वर जाऊया. खाना नंबर 5 हे मुले आणि त्यानंतरचं जीवन. आता खाना नंबर 5 हे गुरुच आहे. हा, रवीची सिंह राशी आहे, तिथे गुरु या पक्क्या घराचा मालक आहे. या घरावरून आपण संतती, नाथ संतती यांच्या सुखाचा विचार करतो. हा, संततीचा विचार करतो. गुरु रवी दोन्ही ग्रह ग्रहफळाचे ठरतात. जातकास नशिबाने काय मिळेल याचा विचार या घरावरून होतो. बघा, नशिबाने काय मिळेल हे लक्षात घ्या. आता याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. माझा ना गुरु बसल्या 5व्यात. पण माझ्या 5व्यात पारंपरिक प्रमाणे मकर रास आहे, बरोबर. पण 5वा लाल कित्ताप्रमाणे बघायला गेला तर तो सिंह राशीत आहे गुरु माझा. मग त्या गुरुने मला काय केलं, गुरुचं वय 16, 16व्या वर्षी मी कोचिंग क्लास घेतलाय माझ्या घरामध्ये. हा, हं. आणि ते 16व्या वर्षी मी 2400 रुपये कमवून 1800 रुपये आईच्या हातात देत होतो, जिने मला दत्तक घेतलं तिच्या हातात. मग या गुरुचं चांगलं फळ मिळालं, बरोबर. पण त्याचं एक वाईट फळ पण मिळालंय, ते मी तुम्हाला पुढे सांगतो. ते कोणत्या ग्रहामुळे मिळालं ते मी सांगतो तुम्हाला. ना म्हणजे मी खूप संवेदनशील का वागलो, आणि मग चंद्राला, म्हणजे आता चंद्र म्हणजे जन्मदाती आई, पण माझं चौथ्यात राहू असल्यामुळे धर्माची आई, म्हणजे जिने मला दत्तक घेतलं ती आई. हं? म्हणजे चौथ्यातल्या राहूने, माझ्या चौथ्यातल्या राहूने मला सगळे. तू झोप आता. गजाला मी सकाळी जाऊन आमचं गजाला पाहिलं मी जाऊन तुकडा झाला वाण्यात त्याला लोम काढलं. वाण्यावर उड्या मारल्या लोम काढलं. जरा म्यूट ठेवा ना, कोणीतरी जरा आवाज येतोय. हा, ऑडिओचा जास्त आवाज येतोय. स्वतःला म्यूट ठेवा प्लीज, जरा विनंती. हा, तर संतती, नाथ संतती, गुरु व रवी दोन्ही ग्रह ग्रहफळाचे ठरतात. जातकात नशिबाने काय मिळेल
बघा नशिबाने काय म्हणजे मी सांगितलं तुम्हाला आता नशिबाने मी दत्तक गेलेलो आहे. धर्माच्या मातेने मला दत्तक घेतलेलं आहे आणि तिची सगळ्या संपत्ती मुंबईचं घर गावची संपत्ती गावचा तागाच्या आहे ना झाडाचा डोंगर शेती भात शेती सगळी आपल्याला मिळालेलं आहे. या घरात शुभ ग्रह असता भाग्य सहजतेने मिळते अशुभ ग्रह असता भाग्य लांबते. या घरावरून जातकाचे शिक्षण व त्याद्वारे मिळणारे उत्पन्नाचा विचार होतो. स्वतः मिळवलेले शिक्षण संभाषण चातुर्य समाधान प्रामाणिकपणा पंच ज्ञानेंद्रिय कीर्ती मुलांच्या जन्मानंतरचे आयुष्य आपलं कसं असणार तो हा ग्रह सांगतो. आणि मग खाना नंबर 5 घरातली पूर्वेची भिंत. हम्म. खाना नंबर 5 मध्ये ग्रह असेल तर पूर्वेची भिंत तुमची मोकळी असणार. पण खाना नंबर 5 मध्ये ग्रह नसेल तर पूर्वेची भिंत जड असणार. किंवा पूर्व दिशा मोकळी असते. आपण असं आता बघा माझ्या घरात पूर्व दिशा जर शुभग्रह या घरात असेल तर त्या ग्रहासंबंधित वस्तू भिंतीत गाडून शुभ परिणाम वाढवता येतो. म्हणजे आता समजा खाना नंबर 5 मध्ये ग्रहच नाही कोणाचा पण आपल्याला हे सगळं आता सुख आपण बघितली गुरुमुळे आणि त्याच्यामुळे मिळणारी तर ते पूर्वेच्या भिंतीमध्ये गाडता येतात ड्रिल करून. आता मी काय केलंय सांगतो. सद्गुरूंनी म्हणजे मी नाही माझ्या घरी जेव्हा ते श्रीपाद श्री वल्लभांचं अधिष्ठान मिळालं 2004 ला तेव्हा त्यांनी सांगितलं की इथेच ते स्थापना करावी लागेल एकमुखी दत्ताची. तर मग त्यावेळेस मी साधं आहे ना साधं म्हणजे साधं एक देवघर बसवलेलं आणि त्यात बसवलेलं प्लायवूडचं. प्लायवूड कोणाचं आहे ते माहिती आहे ना. शुक्र हे लाकूड आहे चांगलं. प्लायवूड म्हटलं तर बुध आणि राहूचा संबंध आला तिथे. त्या पण सगळ्या वस्तूंची नोट्स मी पाठवीन तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला उपाय देताना खूप मदत होणार आहे. आणि मग तुळशीची पूजा नित्य केल्याने कसं कलीचा प्रभाव कमी होतो. किंवा तुळशीची पूजा केल्यामुळे बुध कसा चांगला राहतो हे सगळं मी सांगेन तुम्हाला पुढे. तर पूर्व दिशा संतती एक आरोग्य पोटाचं आरोग्य. आता तुम्हाला जर खाण्यापिण्याची चांगली आवड आहे तर पोट चांगलं राहिलं पाहिजे ना. पोट साफ झालं पाहिजे ते चांगलं राहिलं पाहिजे बरोबर ना. तर खाण्याच्या बाबतीत मी स्वतः ना चोखंदळ वागलोय. आता मी नेचरोपॅथी केलं एकेकाळी खूप जवळजवळ ऑलमोस्ट 15 वर्षापूर्वी नेचरोपॅथी केलंय बरोबर ना. पण ती लहानपणापासून जी जी सवय होती खाण्यापिण्याची त्या काय बदलल्या नाहीत फारसं थोड्याफार कंट्रोलमध्ये राहिल्या. पण पुढे जाऊन ते गुरुने आपल्याला सांभाळलंय सांगण्याचं तात्पर्य. गुरु अशुभ नाही पाहिजे. मग आता 5व्यात जो ग्रह आहे 5व्याची दृष्टी असते 9व्यावर आणि 11व्यावर. पाचव्यामध्ये आता 5व्यामध्ये कोणता ग्रह आहे गुरु आहे. पण आता 5व्यामध्ये गुरु असताना 2 मध्ये किंवा 9 मध्ये किंवा 11 मध्ये गुरुचा शत्रू बसला तर तो गुरु अशुभच होणार आहे. म्हणजे गुरु तुमचा कसा जरी अशुभ झाला तरी 5 2 5 9 11 अशुभ होणारच आहे तुमचं. मग त्याच्यासाठी सोनं कायम करावं लागतं. सोन्याच्या अंगठ्या घालू शकता सोन्याची गळ्यात चैन घालू शकतो आपण. तर याप्रमाणे आपण त्याचं फळ चांगलं करू शकतो. हे आपण हळूहळू बघूया. आता 6वं घराकडे येऊया आपण. 6वं घर मग 6वं इथे मध्ये सुरू झालंय. पक्का घर 6. पक्का घर 6. 6ला काय म्हटलंय व्यावहारिक जीवनाचं मूळ. म्हणजे आता पूर्वीच्या काळी जे जातं असायचं ना जातं त्याचा संबंध इथे मांडलेला आहे. व्यावहारिक जीवन पाताळ गुप्त मदत पाताळ म्हटलंय किंवा मी मगाशी म्हणालो की विहीर अशी विहीर की ज्याच्यामध्ये फार मोठी संपत्ती दडलेली आहे. येथे बुधाची कन्या राशी असून केतू या पक्क्या घराचा मालक. उत्तर दिशा घराची उत्तर दिशा चांगली पाहिजे कारण उत्तरेला आपण काय म्हणतो है ना. आता तिथे ग्रह नसेल तर ती बंद असणार उत्तर दिशा घराची. तिथे ग्रह असेल तर ती ओपन असते ग्रह नसेल तर बंद असते.
म्हणजे कुंडलीवरून आपल्याला पूर्ण वास्तुशास्त्र कळतं हा. आता ज्याचं घर आहे त्याची कुंडली मात्र पाहिजे, किंवा मग ती बदलून त्याप्रमाणे पण घर आपल्याला अभ्यासता येतं. म्हणजे आता मुलीच्या नावावर ग्रह असतील तर बुधाला पहिल्या स्थानात मांडून आपण कुंडली बघू शकतो. मुलग्याच्या नावावर असेल तर केतूला पहिल्या स्थानात कुंडली बदलून आपण पूर्ण कुंडली बघू शकतो. या घरात बघा शत्रू असेल, बुध व केतू शत्रू असले तरी या घरात भांडत नाही, तर ते जातकास अधिक चांगले फळ देतात. बुध इथे उच्चीचा मानलाय 6व्या घरात. शुक्र 6व्या घरात असेल तर जातकाच्या पत्नीस गर्भ राहण्यास त्रास संभवतो, कारण शुक्र 6व्यात निश्चितच झाला. पण हा शुक्र आर्थिक लाभ करून देतो. पाठीचा गणा, पाठीचे स्नायू, जुगारासारखा व्यवसाय, उठणे देणे घेणे म्हणजे व्यवहार आला इथे. तसेच नातेवाईकांची आर्थिक स्थिती, घरातील तळजळ जिथे पैसा अथवा दागदागिने साठवलेले आहेत जातात. मी आताच म्हणलो अशी, म्हणजे पूर्वीच्या काळी अशी घरं असायची हा. किंवा राजे रजवाडे होते त्या काळात देखील अशी तळ घरं असायची जिथे संपत्ती असायची, ज्याला अनेक दरवाजे असायचे. अंतर्मनाची शक्ती किंवा स्फुरण जातकाचे, कारण बघा बुधाला ना अक्कल म्हटलेलं आहे, चंद्राला मन म्हटलेलं आहे. हा, आता आपलं जे वागणं आहे, आपण जेव्हा कुमार अवस्था पार करून पुढे जातो तेव्हा असं म्हणतात की आता ह्याला अक्कल आली. आपल्याला म्हणजे निवडणुकीसाठी 18व्या वयानंतर आपल्याला हे मिळतं. लग्नाची वय आता बदलली दोघांची पण आता 21 केली गव्हर्नमेंटने. पहिले 18-21 होती, आता दोघांची पण 21 करून टाकली. आता उच्च शिक्षणाला खूप महत्व आलेलं आहे, त्यानंतर पैशाला महत्व आलेलं आहे. म्हणजे मुलं मुली हे दोन्ही अशा प्रकारे आता बघतात की गुड लुकिंग, वेल एज्युकेटेड अँड व्हेरी नाईस बँक बॅलन्स असं त्यांना पाहिजे असतं. नैतिक वागणं, आता नैतिक वागणं म्हणजेच ते जे मी मगाशी सांगितलं ते. आता नैतिक वागणार की नाही जातात ते तिथे कळतं. आता बघा हे कठीण आहे. आता 6वं घर रिकामं असेल ना तर 2 आणि 12 निष्प्रभ ठरतात. हे का ठरतात तर मी आत्ताच मगाशी सांगितलं, 8व्यातून 100% दृष्टी दुसऱ्यावर, दुसऱ्यातून 50% दृष्टी 6व्यावर, 6व्यातून 25% दृष्टी 12व्यावर. मग जर घर 2 व 12 यांना इलेक्ट्रॉनिक मशीन मानले तर 6वे घर त्या मशीनचे बटन ठरेल. म्हणजे आता 2 आणि 12 मध्ये घर आहे पण 6व्यात नसेल, हम्म, तर ते वाईट मान. 6व्या घरात सहज जागे करता येते. 6व्या घरात ग्रह नसेल तर जातकाने आपल्या मामाच्या कुटुंबियाची व मुली मुलीच्या मुलांची सेवा केली तर दुसऱ्या घरातील शुभग्रहाचा प्रभाव सदैव मिळत राहील. आता बघा 8व्यात आहे, 6व्यात आहे, पण 8व्यात आहे, दुसऱ्यात आहे, पण 6व्यात नसेल. 6व्यात नसेल तर 12व्यात कसं पोहोचणार? आता 12व्यात पोहोचण्यासाठी, कारण 12वं बेड कम्फर्टचं स्थान आहे. आता सुंदर पत्नी मिळाली पण 12वं घर बिघडलेलं असेल तर तिच्याबरोबर बेड कम्फर्ट मिळणारच नाही. बरोबर की नाही? तर बरंच काय काय आहे. म्हणजे एक तर आता बघा हे लग्नाचं वय आता खूप पुढे गेलंय. आता 28 ते 34 मध्ये बहुतांशी लोक लग्न करतात, ते आपण पुढे बघूया. तत्पूर्वी लोक सेटल होण्याचा प्रयत्न करतात. 6वं घर खूप इम्पॉर्टंट आहे. जो ग्रह 6व्यात असेल तो आपल्या संबंधित वस्तू संबंधित स्वतःच्या ग्रहचाली वयापर्यंत चांगला प्रभाव देणार नाही. म्हणजे काय, बुध असेल तर 34 पर्यंत चांगलं फळ देणार नाही. म्हणजे तो कसा ग्रहचाली वयापर्यंत, त्या ग्रहाचं जे वय आहे तोपर्यंत. मंगळ असेल तर 28, चंद्र असेल तर 24, शुक्र असेल तर 25, शनी असेल तर 36, राहू असेल तर 42, केतू असेल तर 48. मग रवी, गुरु, चंद्र यांचे उपाय करता येतात. बाकीच्या कोणत्याही ग्रहाचे त्या 6व्यामध्ये उपाय करता येत नाही. मग त्या 6व्याला चांगलं करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मगाशी बघितल्याप्रमाणे बुधाचा किंवा केतूचा उपाय करतो. हम्म. तर त्या दोघांच्या देवता माहिती ते तुम्हाला माहितीच आहे. आता तुम्हाला ही नवसत दिली आहे तर तुम्ही उपायाच्या सगळ्या कॉलम वाचून ठेवा. म्हणजे आता आता आपण कुंडली घेणार ना, मग लॉजिकली तुम्हाला लगेच कळणार आहे की कोणत्या उपायाने जातकाचा प्रश्न सुटणार आहे. तर आत्ताच मी सांगितलं 8व्यातली 100% दृष्टी
आता आठव्यात समजा मंगळ असेल तर तो मंगळ बध झाला, त्या मंगळ बधची जर शुक्रावर दृष्टी गेली दुसऱ्यातल्या 100%, तर ती पत्नी आहे शुक्र. मग तिथेच घेऊन थांबली, मग ती 6व्यावर येणार नाही. बरोबर ना? म्हणजे काय आहे, आता त्यांचा जो दोघांचा जो अहंकाराची जी मस्ती चालली, अहंकार. हम्म? एक तर मी उत्तम गृहिणी म्हणून मला अहंकार, आणि आपण उत्तम ज्ञानी म्हणून आपल्याला अहंकार. तर मग आता ती जी दोघांचा अहंकाराची टक्कर झालेली आहे एक प्रकारे, आणि मग त्याचा वाईट परिणाम त्या खजिन्यावर होणार का, की नाही होणार? बरोबर. मग रवी चंद्र मंगळ, आता आपण बघितलं वरती, रवी चंद्र मंगळ यांचे उपाय करून आपण ते करू शकतो. आता रवीचा उपाय मी सांगितलं की सूर्याचं लॉकेट गळ्यात धारण करू शकतो आपण. सोन्यामध्ये केलं तर गुरुची मदत घेतली, तांब्यात केलं तर मंगळाची मदत घेतली आपण. हा, आता रवी कोण आहे? आता माझा श्रीपाद श्री वल्लभ जो देव आहे तो तर विष्णूचा अवतार आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त म्हणजे आहे ना, म्हणजे कृतयुगातील श्री दत्त जे आहेत 3 मुखाचे, त्यांचा कलियुगातला पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ. त्याचीच जर मी पूजा करतोय, नियमित करतोय, त्याची साधना करतोय, उपासना करतोय, म्हणजे गुरु चांगला राहिला. हा, आणि ह्या सगळ्या तत्वांचं पालन करतोय, तर शनी माझं काय वाकडं नाही करू शकत, जरी अशुभ असला तरी कुंडली. बरोबर ना? नित्य तुळशीची पूजा करतोय म्हणजे बुध पण चांगला राहिला. तर आपण काय करू शकतो माहिती आहे, नियमित पत्नी बरोबर किंवा मुलाबाळांबरोबर चांगले संबंध जर ठेवले तर ते ग्रह चांगले राहतात. पत्नी बरोबर राहिलो तर शुक्र चांगलाच राहणार आहे नेहमी. पत्नी बरोबर चांगलं राहणं म्हणजेच काय, तिच्या गरजा पुरवणं नाही, तिच्या अहंकाराचा आदर करणं. बरोबर. तिला जो पाहिजे तो रिस्पेक्ट देणं, म्हणजे जेवण वाढताना ती माता असली पाहिजे, दिवसभर वागताना ती बहीण असली पाहिजे, शय्येवर ती पत्नी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मला उपायांमध्ये का तेवढं खोलवर सांगता येतं माहितीये का, कारण मी कलियुगाचे जे गुणधर्म आहेत ना, ते गुरुचरित्रामध्ये प्रॉपर अभ्यासले, आणि त्यामुळे लाल किताब मध्ये उपाय देता येत आहेत का त्यानुसार. आणि मग परहेज सांगताना काय सांग, जसं आता माझा 10वीचा एखादा मुलगा अभ्यास करताना माझी लफडी करतोय, कुठच्या तरी मुलीच्या ह्याच्यात पडली, तर मी त्यांना सांगताना हेच सांगणार की बाबा, आपली सख्खी बहीण जर बाजूला बसली तर आपल्याला ऑकवर्ड फील येत नाही किंवा घाम फुटत नाही, पण एखादी मुलगी बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये परकी मुलगी आपल्या वयाची बाजूला बसली की का घाम फुटतो, का ऑकवर्ड फील येतो? बरोबर ना? म्हणजे थोडक्यात काय, आजच्या काळात आपल्याला उपाय देताना हा, कलियुग जे आहे त्याला विचारात घेऊन हा उपाय दिले तर जातकाला 100% ते लाभतात, 100% त्यांचं काम होतं. हम्म? तर आता 6 घरं आपण बघितलेली आहेत, 6 मिनिटं राहिलेली आहेत. तर तुम्हाला कोणालाही कोणता प्रश्न विचारायचा असेल तर सांगा. एखादा प्रश्नाचं आहे ना, तुम्हाला असं वाटत असेल की सरांना विचारूया एखादी गोष्ट, तर विचारू शकता. हॅलो. हा, बोला. तर मला काय सांगायचंय, तुम्ही आता फक्त ग्रहांना जागा करण्याचा जो चार्ट जो आज मी शिकवला, तो एक चांगला अभ्यास आहे. म्हणजे उपाय द्यायला तुम्ही लगेच सुरू करू शकता. तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही काय विद्वान ज्योतिषी आहात सगळेजण, फक्त लाल किताब अचूक करण्यासाठी आपण शिकत आहोत सगळे. तुमच्यामुळे माझं पण शिकणं पुन्हा पुन्हा होत आहे. बरोबर. ही एक फायद्याची गोष्ट आहे. व्हॉट्सअपवर कोणी काय टाकलंय का, खाना नंबर 1 खाली असेल तर काय, हा, आणि सोमवार चंद्रवेळचा ग्रह आणि आहे सर. ओके. खाना नंबर 1 खाली असेल तर काय, तर खाना नंबर 1 रवीचं घर आहे आणि मंगळाचं आहे. मी आत्ताच सांगितलं, मंगळ खाना नंबर 1ला जागृत करतो. मग मंगळाची देवता कोण? हनुमान. हनुमानाचं लॉकेट लाल दोऱ्यामध्ये घातलं, तांब्यामध्ये बनवून, तर मंगळ एकचा उपाय झाला तो. हम्म? आणि त्याने गुळाचे पदार्थ नेहमी सेवन केले तरी मंगळ चांगला राहणार. साखर वर्ज करायची आणि गुळाचं सेवन करायचं, गुळाची चहा खायची, गुळाचे पदार्थ खायचे, गोड खायचं असेल तर. तर त्याच्यानुसार पण मंगळ खाना नंबर 1चं चांगलं फळ मिळू शकतं.
आता सोमवार असून चंद्र आणि वेळेचा ग्रह बुध आहे. आता वेळेचा ग्रह बुध आहे, तर तो खाना नंबर 4 मध्ये तर धरला, तर खाना नंबर 4चा बुधाचा ग्रह. आता खाना नंबर 4 मी आत्ताच सांगितलं, ईशान्य दिशा आहे आणि बुधाची देवता आहे दुर्गा माता. आणि बुधाचा धातू आहे अल्युमिनियम. नाही, आपण राहूला पण अल्युमिनियम मानतो, बुधाला आपण जास्त मानतो. सोनं मानतो आपण गुरुला, रवीला पण सोनं मानतो, तांब पण त्या दोघांना मानतो, मंगळ आणि रवीला. बरोबर. आणि चांदी चंद्राला मानतो आपण. तर दुर्गा मातेची प्रतिमा जर आपण चांदीमधली ईशान्य दिशेला ठेवली देवघरात, तर तो 10व्या किस्मतच्या ग्रहाचा उपाय झाला. हे लक्षात ठेवा नेहमी. हम्म? पुन्हा एकदा सांगतो, वेळेचा ग्रह बुध आहे आणि वार सोमवार म्हणजे चंद्र. चंद्राचा खाना नंबर 1च आहे ना आपल्याला. चंद्राची राशी 4 म्हणजे तो खाना नंबर 4 आहे. 4 म्हणजे घराची ईशान्य दिशा. बुधाची देवता कोण? दुर्गा माता. दुर्गा माता जर चांदीच्या ह्याच्यावर एम्बॉस केलेली जर आपण ईशान्य दिशेने, कोणते पण देव असून दे तुमच्या देवघरात, त्याच्याबरोबर ठेवली आणि इतर इष्ट देवतांची पूजा करता करता जरी आपण त्या दुर्गा मातेला समजा ते तिचं काही नैवेद्य तो पुराणात सांगितल्याप्रमाणे ठेवला, किंवा तिला जे फूल आवडतं पिवळ्या रंगाचं की कोणत्या रंगाचं ते ठेवलं, किंवा जो तिला गंध आवडतो तो अर्पण केला, हे सगळं अर्पण केल्यानंतर श्रीमद देवी भागवत या ग्रंथाचं नियमित वाचन चालू ठेवलं, तर तो हा 10वा ग्रह झाला. देशमुख सरांनी व्हॉट्सअपवर टाकलं तर त्याप्रमाणे, तर तो किस्मतचा ग्रह झाला. आणि चंद्र आणि बुध एकत्र म्हणजे काय? तर सगळ्यात मोठी श्रीमंती, म्हणजे त्याला व्यवसायात यश मिळायला सुरुवात. हम्म? असं आपण सांगू शकतो. तर या हॅलो सर, हा, बोला. ते गोळ्या सांगितल्या होत्या चांदीच्या 9 ग्रामच्या चालतात? ते पण बरोबर आहे. अच्छा. आणि चांदीच्या सर, ग्रहांचं वय झाले होते ऍक्टिव्ह होते का, करावं लागते नंतर? ऍक्टिव्ह समजा झालं एखादं. तरी बघा, ऍक्टिव्ह झालं तर ते होणारच आहे, पण त्याचा हा. प्रभाव अधिक वाढण्यासाठी उपाय करायचा आपण. अच्छा अच्छा, ठीक आहे म्हणजे सर. आता चौथा खाना रिकामा आहे सपोज फॉर एक्झाम्पल, आणि तुमचं हं, हे आहे, तर त्याच्यामध्ये त्याला आणण्यासाठी उपाय करावाच लागेल. पण चौथ्यात जर एखादा ग्रह असेल, हं. बरोबर ना, हो मग आता तो चांगला किंवा वाईट पण असू शकतो, हो. तर त्याला सांभाळून हा उपाय केला पाहिजे. कारण बरं. आता बुधाचा दुश्मन आहे चंद्र, पण त्या दोघांना एकत्र सांधीमध्ये जर आपण ठेवलं दुर्गा मातेला, हो. तर चंद्र जो अशुभ होत आहे तो चांगलं फळ मिळेल. आणि मग धन, बघा धन काय होतं माहिती आहे, धन म्हणजे चंद्र आहे, पण त्याचं रक्षण कोण करतो? शनी करतो. हो, बरोबर. मग अशा वेळेस ज्याचा खाना नंबर 4 रिकामा आहे त्याने शनी कसा आहे कुंडलीत ते बघितलं पाहिजे. हो, हो, आणि कारण शनी 10व्याचा मालक आहे, खाना नंबर हो, 4 रिकामा आहे, मग काहीतरी तुम्हाला देणारा कोण ग्रह आहे? तर मी फक्त बघा, 4ही खाणे रिकामे, 4 भिंतीची 4ही घरं रिकामे असतील ना, तरी मी हो, असे बरेच गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे सर्वंट बघितले, त्यांच्या पहिल्या म्हणजे 1, 4, 7, 10 मध्ये ग्रहच नाही, पण त्रिकोणात ग्रह असताना त्यांनी कायमस्वरूपी नोकरी केलेली आहे, गव्हर्नमेंटमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये, आणि पूर्ण म्हणजे ते रिटायर होऊन व्यवस्थित जीवन जगले. ठीक आहे, बाकी मग त्यांच्या मुलाबाळांची काय संकट आली इतर ग्रहांवर ते वेगळा भाग. पण हो, सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपण हे पण बघणार आहे की जे त्रिकोण आहेत सगळे 2, 3 किंवा इकडे 5 आणि 6, तिकडे 8 आणि 9 आणि तिकडे 11 आणि 12, तर हे त्रिकोणाचा पण वेगळा अभ्यास आहे आपला. हो, तो पण आता ह्याच्यात, तर त्यामुळे एकदम खोलवर अभ्यास असणार आहे. हो, आपले लेक्चर भरपूर होतील, कारण आता आठवड्याला 3 ठेवले म्हणजे जास्त लेक्चर होतील आपले. असू दे, तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या आणि चांगला उपाय द्यायला शिका सगळ्यांनी. हो सर, हा, छान झालं सर लेक्चर सर. होय होय. तर आता हा. आपण थांबूया, तुमची रजा घेतो. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर उद्या परवा मंगळवारच्या आधी टाकूच शकता, मंगळवारच्या लेक्चर्स मध्ये, किंवा मला आता उद्या वेळ तर असतोच तसा, पण कन्सल्टन्सी मधून वेळ जर का मिळाला तर मी उशिरा रात्री पण तुम्हाला मेसेज करेन, कसंही करेन. तर आपण आता काय करूया माहिती आहे, पुढच्या वेळेपासून आहे ना 6 खाणे झाले की लगेच कुंडली मी तुम्हाला दाखवणार. तुम्ही काय करा, आपले ग्रहांचे जे चॅप्टर्स आहेत, की आता गुरु घेतला तर गुरुचा शुक्र शत्रू का, ते मी दिलेलं आहे नोट्स मध्ये लॉजिकली, वस्तूच्या संदर्भ देऊन, किंवा गुरुचा बुध हा का शत्रू आहे, किंवा राहू हा का शत्रू आहे, ते सगळं दिलेलं आहे. आणि मग गुरुचे मित्र कोण, का मित्र, ते पण दिलेलं आहे. मग ते जे 9 ग्रह आहेत ते तुम्ही वाचून काढा.
ते पण एक आपण फास्ट घेऊ पण शकतो एखाद्या वेळेस, पुढच्या वेळेस. पण मग आपल्याला पुढच्या वेळेपासून आहे ना, दरवेळेस एक कुंडली किंवा मग 2-2 कुंडल्या करून तुम्हाला मी कमिट केलं की 50 कुंडल्या घ्यायच्यात आपल्याला वेगवेगळ्या. हा, तर तुम्ही तुमच्या कुंडल्या पण किंवा तुमच्या घरातल्यांच्या कुंडल्या पण मला दाखवू शकता. त्यांच्या पण रेमेडीज आपण सांगू शकतो. किंवा तुम्हाला एखादी कुंडली आली अशी, तर त्याच्याबद्दल पण आपण सगळं सांगू शकतो. हम्म? तर कोणत्याही प्रकारचं तुम्ही हे न करता तुम्ही मला बिनधास्त विचारा. हम्म? आणि आपण ना मे एंडिंग पर्यंत हा कोर्स घेणार आहे. आणि मे एंडिंगला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात फार मोठा समारंभ घेऊन आपण करूया. आता यावेळेस छोटा घेतला मी, त्यावेळेस जरा मोठ्या स्वरूपात घेऊ, दादर सारख्या ठिकाणी. हा, तर ही कमिटमेंट आहे माझी तुम्हाला आजच्या चांगल्या दिवशी शनिवार. हं? आणि सगळ्यांनी या, तिथे उत्तम भोजन वगैरे सगळंच ठेवेन मी. यावेळेस जरा थोडक्यात आटपलं आपण ते, 2 जण होते. पण ठीक आहे, बोललो एक सगळ्यांना उपाय सांगूया आणि मग घेऊया. मग त्याप्रमाणे थोडेफार लोक अटेंड करून केलं आपण. पण आता तुम्ही आता एवढे 5-6 जण तर चांगलं करूया आपण. हा, आणखीन एक 50-60 जणांना एकत्र करून चांगला कार्यक्रम करू. ठीक आहे. शुभेच्छा, शुभरात्री सगळ्यांना. पुन्हा आपण हो. मंगळवारी भेटूया. हा, धन्यवाद. धन्यवाद सर. जय शंकर. जय शंकर, जय शंकर.